कधी कधी आपण असं वाटतं आपण जर स्वप्न बघितलं असतं तर का नसतं झालं. वी हॅव बीन किंग मेकर्स ऑल दिस टाइम. आम्ही राजे बनवले, आम्ही कधीच राजे झाले नव्हते. एक काम लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कोणी पैसे कोणालाही कधी फ्री देत नसतं. सो देयर इज ऑलवेज अ इंटरेस्ट रेट इन्वॉल्व्ड. एखाद्याने सांगितलं मला 100 प्रॉफिट होतो, याचा अर्थ त्याला 100 कॅश आली असं होत नाही. जनरली भरपूर लोक एक चूक करतात की प्रॉफिटेबिलिटी म्हणून एक्सपेन्सेसचे डिसिजन घेतात आणि पॉझिटिव्ह कॅश फ्लो असला तर इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेतात. तर 79 कंट्रीजमध्ये किती प्रॉफिट मिळाला तर लक्ष्मी मित्तलनी सगळं वाचायचे ठरवले पुस्तकं अकाउंटिंगची, त्यांना काहीच संबंध नाही. डेट आणि इक्विटीमध्ये फरक काय की ओसरीवर ठेवायचं का घरात घ्यायचं. 100 कोटी टर्नओव्हर, 100 एकर जागा आणि 100 वर्ष चालेल एवढा बिझनेस. दॅट इज द ड्रीम एव्हरीबडी शुड परस्यू. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज टॉपिक, प्रॉफिट आणि कॅश फ्लो. आणि जेव्हा आपण प्रॉफिट म्हणतो त्यावेळी दोन गोष्टी होतात. एक तर तोंडाला पाणी सुटतं किंवा तोंडचं पाणी पळतं. आणि त्याच्यातली आत्ता ज्यांच्याशी आपण पहिला संवाद साधणार आहोत त्यांच्यामुळे तुमच्या तोंडाचं पाणी कधीच पळत नाही, तोंडाला पाणी सुटतं. दॅट इज मोरडे चॉकलेट्स. सो जेव्हा आपण प्रॉफिट म्हणतो त्या प्रॉफिटची पहिली सुरुवात जी होते ती कॉस्टिंगपासून होते. म्हणजे जर तुमचं कॉस्टिंग प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रॉफिट होतं. इथून सुरुवात होते कोणत्याही व्यवसायाची किंवा कोणत्याही प्रॉफिट ह्या विषयाची. सो प्रॉफिटेबिलिटी स्टार्ट्स विथ कॉस्टिंग. आणि बरेचसे एंटरप्रेन्योर हे कॉस्टिंगच्या बाबतीत कीन नसतात किंवा फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे कॉस्टिंग हा विषय जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेस सर स्वतः CM आहेत, डॉक्टर मोहन देशपांडे. त्यामुळे पहिला प्रश्न त्यांच्यासाठी आहे की कॉस्टिंग करताना किंवा प्रॉडक्ट्सचं सर्व्हिसचं कॉस्टिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे, एस्पेशली ॲज अ MSME एंटरप्रेन्योर, आणि कोणत्या कोणत्या गोष्टींकडे महत्त्वाचं लक्ष दिलं गेलं पाहिजे सो दॅट MSME एंटरप्रेन्योर्स त्या प्रॉफिटमध्ये चुका नाही करणार. सर, ओव्हर टू यू. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. फायनान्सवरती थोड्या वेळात बोलणं खूप कठीण आहे. खरं म्हणजे मराठीत बोलणं तर आणखीन कठीण आहे. जय महाराष्ट्र आहे पण तरी पण कठीण आहे. जेवढं शक्य तेवढं मी मराठीत बोलायचा प्रयत्न करीन, पण मध्ये मध्ये इंग्लिश वर्ड्स येतील कारण मला त्याचे पटकन मराठी वर्ड्स आठवणार नाही. तर फायनान्सवरती बोलायचं. फायनान्स म्हणजे खरं आपण त्याला मराठीत वित्त म्हणतो. मग डेफिनेशन काय आहे फायनान्सची किंवा वित्ताची डेफिनेशन काय? तर जे नसलं तर पित्त खवळतं त्याला वित्त म्हणतात. म्हणजे जे पण आता इथे एंटरप्रेन्योर्स आले त्यांचं पित्त खवळलेलं आहे ऑलरेडी. मग आता पित्त खवळलं तर मग वित्त कसं सांभाळायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, तिथे त्याच्यामध्ये आमचा एक्सपर्टीज आहे. तर कॉस्टिंग म्हणजे काय? तर प्रोडक्ट कॉस्ट. आपण जे पण बिझनेस करतो आपण ते सगळे प्रॉफिटेबिलिटीसाठी असतात. प्रॉफिटची डेफिनेशन आहे सेल्स मायनस कॉस्ट. सो सेल्स आपल्याला समजून घ्यायचं आहे, कॉस्ट आपल्याला पहिले समजून घ्यायची, कारण कॉस्ट जितकी कमी तितकं प्रॉफिट जास्त. कॉस्ट आपल्याला अंडरस्टँड करायची. मग कॉस्ट अंडरस्टँड करणं म्हणजे काय? तर टू प्रिपेअर द कॉस्ट शीट. प्रत्येक प्रोडक्टची आपल्याला कॉस्ट शीट तयार केली पाहिजे. प्रत्येक प्रोडक्टचं काय कॉस्ट आहे ही समजल्याशिवाय आपल्याला तो प्रोडक्ट प्रॉफिटेबल आहे का नाही हे समजणार नाही. तर आमच्या कॉस्टिंगच्या एक्सपर्टीजमध्ये आम्ही प्रोडक्ट किती प्रॉफिटेबल आहे, कस्टमर किती प्रॉफिटेबल आहे, रिजन किती प्रॉफिटेबल आहे. म्हणजे जर एखादा रिजन प्रॉफिटेबल नसेल तर त्या रिजनमध्ये बिझनेस करायला नाही पाहिजे. जर एखादा प्रोडक्ट प्रॉफिटेबल नसेल तर आपल्याला तो प्रोडक्ट डिस्कंटिन्यू करायला पाहिजे. मग कोणता प्रोडक्ट डिस्कंटिन्यू करायचा यासाठी त्या प्रोडक्टची कॉस्ट माहिती असणं जरुरीचं आहे. आणि कॉस्ट जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला पहिले कॉस्टचं क्लासिफिकेशन समजलं पाहिजे की त्या क्लासिफिकेशनमध्ये फंक्शनल कॉस्ट कशी आहे किंवा कंट्रोलेबल अनकंट्रोलेबल कॉस्ट काय आहे, त्याच्यामध्ये फॅक्टरी कॉस्ट कोणती आहे, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट कोणती आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कोणती आहे, फायनान्स कॉस्ट कोणती आहे, व्हेरिएबल कॉस्ट कोणती आहे, फिक्स कॉस्ट कोणती आहे. कारण जिथपर्यंत आपल्याला समजत नाही की माझी फिक्स कॉस्ट किती आहे आणि ज्याच्यावरती मला फिक्स कॉस्ट विच इज कॉल्ड ॲज अ संक कॉस्ट, की ती जी संक कॉस्ट आहे ती मला कसंही करून इन्कर करायला लागणार आहे. तर व्हेरिएबल कॉस्ट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिडक्शन हे करता येतं. व्हेरिएबल कॉस्टमध्ये रॉ मटेरियल येतं, लेबर येतं, डायरेक्ट ओव्हरहेड्स येतात. त्या ओव्हरहेड्समध्ये आपण रिडक्शन करू शकतो. फिक्स कॉस्टमध्ये आपल्याला रिडक्शन करता येत नाही. कंट्रोलेबल आणि अनकंट्रोलेबल ज्या कॉस्ट आहेत त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादा कॉस्ट अनकंट्रोलेबल आहे तर जो कॉस्ट सेंटर हेड आहे, एखाद्या प्रोडक्शनच्या माणसाला जर मी सांगितलं की तुझ्या अंडरचे कॉस्ट समजा तुला मला सगळे मॉनिटर करायचे किंवा ते कंट्रोल करायचे आणि त्याला सांगितलं की यू कंट्रोल दी डेप्रिसिएशन और यू कंट्रोल से फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स, तर तो सांगेल की मी हे कॉस्ट कंट्रोल करू शकणार नाही बिकॉज दीज आर दी non-controllable or uncontrollable cost for me. So I should exactly know की कॉस्ट हे कंट्रोलेबल कोणते आहेत, नॉन कंट्रोलेबल कोणते आहेत, कॉस्ट सेंटर डिपार्टमेंट वाईज कॉस्ट सेंटर कॉस्ट कशा आहेत, त्या जनरल लेजरमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगशी कशा मॅच होतात. सो
टू अंडरस्टँड द कॉस्ट, टू क्लासिफाय द कॉस्ट अँड टू प्रिपेअर द कॉस्ट शीट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा आपल्याला कॉस्ट शीट किंवा मी कसं बिझनेस करायला पाहिजे, मी माझ्या बिझनेसची प्राइसिंग कशी करायला पाहिजे, त्या प्राइसिंगमध्ये मी व्हेरिएबल कॉस्टला किती एम्फेसिस दिलं पाहिजे, फिक्स कॉस्टला किती एम्फेसिस दिलं पाहिजे. कारण प्रोडक्ट कॉस्टिंग करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये टू अंडरस्टँड द कॉस्ट अँड इट्स क्लासिफिकेशन इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. ते जिथपर्यंत करत नाही तिथपर्यंत कदाचित त्या पर्टिक्युलर बिझनेसला डायरेक्शन मिळत नाही. त्या कॉस्टशीटचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये आपण नेहमी ती कॉस्ट टाकायचा प्रयत्न करत असतो की ज्याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल येतं, डायरेक्ट लेबर येतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात, प्राईम कॉस्ट येतं, मग आपण त्याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर वर्क्स कॉस्ट येते, त्याच्यानंतर आपण ओपनिंग WIP, क्लोजिंग WIP, जो फॉर्मॅट आहे तिथे कॉस्ट ऑफ सेल्स, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे जो अकॅडमिक्समध्ये शिकवतात. तोच फॉर्मॅट आम्ही वेगळ्या पद्धतीने कॉर्पोरेटमध्ये वापरत असतो. आणि कॉस्ट शीट इज अ व्हेरी व्हेरी एफिशियंट टूल टू अंडरस्टँड कॉस्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कंपनी, इस्पेशली टू द एंटरप्रेन्युअर्स. आमच्यासारखे काही लोक जिथे आता जे इंडस्ट्रीमध्ये 40-40 वर्ष आहेत ते आम्ही कॉस्ट बघून आम्हाला म्हणजे कॉस्ट बघून वास येतो पैशाचा इथे का हा पैशाचा इथे पैसे आहेत. तर कोणाला कधी ह्या एरियामधलं जर पाहिजे असेल की कसं करतात काय करतात तर आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्हाला आनंद होईल तुम्हाला मदत करायला. थँक्यू व्हेरी मच. सरांनी एक खूप छान गोष्ट सांगितली जी आय डोंट नो काही जणांनी नोट केली असेल, काही जणांनी मिस केली असेल. इफ प्रॉडक्ट इज नॉट प्रॉफिटेबल, इफ रिजन इज नॉट प्रॉफिटेबल, इट शुड बी डिस्कंटिन्यूड. आणि बऱ्याचदा एंटरप्रेन्युअर्स हे इमोशनल असतात रॅशनल असण्यापेक्षा. त्यामुळे तो प्रॉडक्ट लॉस मेकिंग असला, रिजन लॉस मेकिंग असला तरी ते कंटिन्यू, कारण हा प्रॉडक्ट मला आवडतो, ही सर्व्हिस मला आवडते किंवा हे रिजन मला आवडतं. सो विथ दिस जेव्हा आपण कॉस्टिंगकडे बघतो त्यावेळी नॅचरली सेकंड कॉन्सेप्ट विच कम्स इन इज डेटा और बजेटिंग. त्यामुळे पुढचा प्रश्न आपण सचिन लोहाडे सरांना विचारणार आहोत, सचिन लोहाडे सरांना, की बजेटिंग बिझनेसमध्ये बजेटिंग किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा एंटरप्रेन्युअर्सनी कसा वापर केला पाहिजे. नमस्कार. मी थोडा प्रश्न अजून वेगळा घेऊन जाईल. म्हणजे बिफोर बजेटिंग कम्स बिझनेस प्लॅन. आणि बिझनेस प्लॅन काय, आपण बिझनेस चालू करतो बेसिकली, राईट. आपण काहीतरी गोल्स घेतो की मला एवढे करोड कमवायचे, एवढं अब्जपती बनायचं आहे, काय करायचं आहे. अँड वी आर गोट ए लॉंग, आणि आपण बिझनेस चालू करतो काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. जनरली व्हॉट हॅपन्स विथ लॉट ऑफ एंटरप्रेन्युअर्स आणि जे MSME कम्युनिटी असते, दे आर जस्ट फोकस ऑन शॉर्ट टर्म प्रॉब्लेम्स रादर दॅन लुकिंग ॲट की आपला पुढचा लॉंग टर्म गोल काय. तर सर्वात महत्त्वाचा असतो की बिझनेस प्लॅन बनवायचा. बिझनेस प्लॅन हा जनरली स्पेसिफिक लेवलला 1 वर्षाचा बनतो आणि मग 5 वर्षाचा बनतो लॉंग टर्मच्या हिशोबाने. तर आपल्याला काय ग्रोथ रेट पाहिजे बेसिकली, सर्वांना दरवर्षी डबल टर्नओव्हर करायचा असतो, पण तसं काही होत नाही. तर हाऊ यू कॅन ग्रो कन्सिस्टंटली, तर तुम्ही बघितलं तर रिलायन्स किंवा HDFC बँक हे जनरली एव्हरी इयर दे ग्रो 30% क्वार्टर ऑन क्वार्टर, आणि रिलायन्स ग्रोज ॲट 20% क्वार्टर ऑन क्वार्टर. तुम्ही बघितलं तर ते 10,000 करोड पासून आज काही लाखो करोडच्या कंपनी झाल्या. तर ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो व्ह्यू असणं गरजेचं असतो प्रत्येक एंटरप्रेन्युअरला की वेअर आय एम गोइंग टू टेक माय कंपनी टू बेसिकली. आणि ती जी ग्रोथ रेट आहे ती कशी येणार, वेदर दॅट ग्रोथ रेट विल कम फ्रॉम माय एक्झिस्टिंग कस्टमर्स, वेदर दॅट ग्रोथ रेट विल कम फ्रॉम गोईंग एक्सपॅन्डिंग बियॉन्ड करंट मार्केट, और वेदर आय नीड टू ॲड म्हणजे नवीन प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ॲड करावे लागते. मग तिकडनं तुम्ही बिझनेस प्लॅन बनवल्यानंतर महत्त्वाचं असतं की पुढच्या वर्षी मी कसं एक्झिक्यूट करणार आहे. बेसिकली आम्ही आमच्या बिझनेसमध्ये काय करतो, बेसिकली इन डिसेंबर आमचा बिझनेस प्लॅन किंवा बजेटिंग स्टार्ट्स फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च, पण आम्ही तो 31 डिसेंबरलाच कंप्लीट करून टाकतो. आणि आम्ही मग आयडेंटिफाय करतो की आपला बजेट किंवा बिझनेस प्लॅनच्या हिशोबाने काय काय गॅप्स आहे, राईट. की आपल्याला पुढच्या वर्षी समजा आज माझा 1 करोडचा टर्नओव्हर आहे, इफ आय वॉन्ट टू गो टू 1 करोड 25 लाख, तर 25 लाख कसे येणार, त्याच्याकरता ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं लागेल, त्याच्याकरता मला काय काय मार्केटिंग इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील, काय काय टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट्स करावे लागतील. आम्ही तसं फिगर आउट करतो. मग करंटली आपलं ऑर्गनायझेशन कुठं आहे बेसिकली, राईट, काय काय गॅप्स आहे त्याच्यात. ते गॅप्स मग आम्ही या 3 महिन्यावर काम करतो बेसिकली, राईट फ्रॉम जानेवारी टू मार्च, की हे गॅप्स आपण कसे फिल करणार. आणि त्याच्यानंतर आम्ही बजेटिंगवर काम करतो. आफ्टर एप्रिल इट इज ऑल अबाउट मॅनेजिंग द बजेट अँड मॅनेजिंग द बिझनेस प्लॅन. दर महिन्याला आम्ही रिव्ह्यू करतो की व्हॉट इज आवर प्रॉफिटेबिलिटी, व्हॉट इज आवर सेल्स, आम्ही कुठं कमी पडतोय. मग त्या हिशोबाने गॅप ॲनालिसिस करून त्याच्यावर कंटिन्युअसली काम करत राहतो. दॅट इज व्हॉट वी डू फॉर मॅनेजिंग द बिझनेस. अँड बजेटिंग इज इम्पॉर्टंट की यू डू द बजेटिंग ॲट सेल्स लेवल, ॲट कस्टमर लेवल, की किती आपण काय काय टर्नओव्हर करणार. फ्रॉम द एक्सपेन्सेस पॉईंट ऑफ व्ह्यू की माझा मार्केटिंगचा बजेट काय असणार आहे, माझा प्लांट अँड मशिनरीचे मेंटेनन्सचा काय बजेट असणार आहे. यू डू दॅट बजेटिंग अँड मॉनिटर इट प्रिटी मच थ्रू आउट द 12 मंथ्स. अँड माझा तरी असा अनुभव आला आहे की तुम्ही एक कंटिन्युअस मॉनिटरिंग करणार बजेटिंगला, तर यू जनरली अचीव्ह इट. म्हणजे हा एक आपला जसा एक पिसाळलेला घोडा असतो, राईट, त्याला कंट्रोल करणं फार अवघड असतं, राईट. पण तुम्ही 1-2 वर्ष याला कंटिन्युअस मॉनिटर केलं बजेटला आणि बिझनेस प्लॅनला,
यू विल ऑब्व्हियसली गेन कंट्रोल ओव्हर इट. फॅन्टॅस्टिक. सो बजेटिंगमध्ये तुम्ही ठरवलं की मला कुठून पैसा येणार आहे आणि कुठे मला पैसा जाणार आहे, पण त्याच्यामध्ये फक्त सेल्स हा एक आस्पेक्ट नाही आहे, त्याच्यामध्ये अजून एक आस्पेक्ट आहे, तो म्हणजे पैसा येणार कुठून, आणि दॅट इज फंडिंग. आणि नेक्स्ट क्वेश्चन ऑफ फंडिंग इज फॉर CA सुश्रुत चितळे. सो डेट आणि इक्विटी असं काल पण डिस्कस झालं आहे, पण आज थोड्या वेगळ्या आस्पेक्टने, प्रॉफिटेबिलिटी आस्पेक्टने मी हा प्रश्न विचारतोय की फंडिंग ऑप्शन्स काय आहेत आणि ते घेताना काय काळजी घेतली पाहिजे. साधारणपणे दोन, म्हणजे आपण म्हणतो तसं डेट असतं आणि इक्विटी असतं. म्हणजे लोन्सवर पैसे घेता येतात किंवा इक्विटी रेज करता येते. एक हे करताना साधारण म्हणजे नॉर्मली लक्षात ठेवावं की साधारण भावना असते की कोणतरी माझ्या कंपनीमध्ये इक्विटी शेअर्स घेतले तर मग बरं आहे ना, की म्हणजे मग मला थोडा स्टेक देता येईल आणि मग इव्हेंच्युअली त्याच्या अगेन्स्ट मला काही रिटर्न पटकन द्यायचा नाही आहे. बट एक कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इक्विटी इज ऑलवेज द कॉस्टलियर रेट. म्हणजे कारण जो आपल्या याच्यात इक्विटी म्हणून इन्व्हेस्ट करतो, म्हणजे कोणी जर 10% किंवा 15% आपल्या कंपनीमध्ये इक्विटी शेअर्स म्हणजे भाग भांडवलदार म्हणतात, शेअर होल्डर झाला, तर त्याचा रेट ऑफ एक्सपेक्टेशन जो असतो तो खूप जास्ती असतो. म्हणजे टिपिकली आपण हल्ली प्रायव्हेट इक्विटी किंवा अशा प्रकारे आपण बरंच पेपरांमध्ये वाचतो की या कंपनीनी किंवा या फंडनी या कंपनीमध्ये 10% 15% स्टेक घेतला, तर त्यांचा जो एक्सपेक्टेड IRR असतो, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, तो वार्षिक 25% असतो. सो तेवढा रिटर्न जर झाला तर तेवढा रिटर्न आवश्यक आहे त्या धंद्यातनं, तरच त्यांना जो अपेक्षित आहे तो रिटर्न मिळू शकतो. तर ही बॅकग्राऊंड आपण लक्षात घेता डेट फंडिंग हे नॉर्मली प्रेफर्ड असतं. कुठलाही MSME जेव्हा धंदा चालू करतो तेव्हा इमिजिएटली डेट किंवा लोन मिळणं हे पण एक कठीण आहे, पण आता त्यातल्या त्यात लोन मिळणं सोयीचं आहे कारण बऱ्याच प्रकारचे फिनान्सिंग ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत. म्हणजे टिपिकली जर फॅक्टरी घ्यायची असेल तर हल्ली लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला लोन्स मिळू शकतात. वर्किंग कॅपिटल फंडिंग आहे. तसे नवीन याच्यात काही काही हल्ली ट्रेड्स म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे जे रिसिवेबल्स एक्सचेंज आहे की जिथे तुम्ही जर कुठल्या नावाजलेल्या कंपनीवर जर तो तुमचा क्लायंट असेल किंवा कस्टमर असेल आणि तुम्ही जर त्याच्यावर इनवॉइस एखादं रेज केलं तर ते इनवॉइस तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता आणि तिथे वेगवेगळ्या बँका असतात किंवा फायनान्सिंग कंपनीज असतात ज्याच्यातनं ते तुम्हाला तुमचा इनवॉइस डिस्काउंट करून देतात. म्हणजे त्याला फॅक्टरिंग म्हणतात. म्हणजे थोडक्यात असं असतं की मी जर 100 रुपयाचा इनवॉइस रेज केला त्या प्लॅटफॉर्मवर, तर एक कुठला तरी फायनान्सर येतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला मी आजच्या दिवसाला 98 रुपये देऊन टाकतो आणि 2 रुपये इज हिज कमिशन म्हणा किंवा इंटरेस्ट. सो जेव्हा ती जर कंपनी असेल, तुम्ही समजा टाटाला विकत असाल तर टाटा 60 दिवसांनी 45 दिवसांनी जेव्हा पेमेंट करेल तेव्हा ते त्या बँकेला ते 100 रुपये देऊन टाकतो. 2 रुपये ही तुमची फिनान्सिंग कॉस्ट राहते. सो अशा प्रकारे आता बऱ्यापैकी नवीन प्रकारचे फंडिंग ऑप्शन्स यायला लागले आहेत. अनसिक्युअर्ड लोन्स आता आय एम शुअर सगळ्यांना भरपूर फोन येतच असतील. एक कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या सगळ्याला म्हणजे कोणी पैसे कोणालाही कधी फ्री देत नसतं. सो देर इज ऑलवेज अ इंटरेस्ट रेट इन्व्हॉल्ड. सो तुम्ही साधारणपणे डेट ऑलवेज हॅज टू मॅनेज्ड इन सच अ वे की खूप जास्ती प्रकारे पण लिव्हरेज करणं काही बरोबर नाही. देशपांडे सर सुरुवातीला कॉस्टिंगच्या बाबतीत म्हणाले, आता त्याला मी थोडं या बाबतीत लिंक करतो की पूर्वी असं होतं की, आणि हे म्हणजे मी पण कॉस्ट अकाउंटंट आहे आणि नॉर्मली जे बिझनेसेस चालतात त्यांना ओल्ड स्टाईल ऑफ बिझनेसमध्ये हा एकदम क्लिअर कॉन्सेप्ट होता की कॉस्ट प्लस रिझनेबल प्रॉफिट इज माय सेल. आणि बरेच वेळा इट फिट्स इन दॅट. म्हणजे समटाईम्स सेल्स तुम्ही नाही डिटरमाइन करत, मार्केट डिटरमाइन करते, इन विच केस तुम्हाला कॉस्ट त्या बाबतीने बसवायला लागते. पण आता हा जो नवीन कॉन्सेप्ट आहे काही ठिकाणी जिथे डायरेक्ट टू मार्केटिंग म्हणजे D2C कंपन्या आहेत, डायरेक्ट टू कन्झ्युमर, किंवा ज्या टिपिकली हल्ली व्हेंचर कॅपिटल किंवा प्रायव्हेट इक्विटी फंडेड आहेत, कन्झ्युमर ड्रिव्हन आहेत, तिथे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कंपनी कन्सिस्टंटली फ्रॉम इयर 1 टिल टुडे इज इन लॉसेस. आणि दॅट इज इफेक्टिव्हली म्हणजे ते पूर्ण फंडिंग असतं ते इक्विटी कॅपिटलमधनं केलं जातं. आता अशा काही काही लिस्टेड कंपन्या देखील आहेत ज्या अजूनही लॉसेसमध्येच आहेत पण त्यांची व्हॅल्युएशन्स खूप जास्ती आहेत. सो तिथे थोडा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. म्हणजे तिथे जरी कॉस्टशीट असेल आणि ते बनवत असतील तरी पूर्ण फोकस असा असतो की मला पूर्णपणे मार्केट कॅप्चर करायचं आहे आणि एकदा मी मार्केट पूर्ण कॅप्चर केलं की त्याच्यानंतर मी म्हणेन ती प्राइस. सो आय थिंक तो त्याच्या मागचा दुसरा उद्देश आहे. पण तो उद्देश हा खूप मोठ्या स्केलला ऑपरेट होऊ शकतो. ते काय प्रत्येक MSME किंवा त्या रेटला शक्य नसतं ते, आणि ते मार्केट डिटरमाइंड असतं, रेग्युलेशन डिटरमाइंड असतं. बट हा एक दुसरा ऑप्शन आहे. सो कमिंग स्पेसिफिकली टू द आन्सर, इक्विटी किंवा डेट हे 2 प्रकारचे ऑप्शन आहेत. आज डेटमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत फंडिंगसाठी. सर, इक्विटी आणि डेटमध्ये विथ युअर परमिशन मी एक ॲड करतो की एकदम कॉमन पॅरलन्स मेजर म्हटलं तर इक्विटी आणि डेट हे असं लक्षात ठेवायचं की एखाद्या घरात आपल्या पाहुणा आला, आपल्याला आणायचं आहे त्या पाहुण्याला, त्याला आपण घरात घेतलं तर त्याला आपण इक्विटी दिली आणि ओसरीवर ठेवलं तर त्याला आपण डेट दिलं. म्हणजे तिकडनं बाहेर जायचं असं लक्षात ठेवायचं. थँक्यू.
सुपर्ब. आणि दॅट इज वेअर एक्सपिरियन्स स्पीक्स असं आपण म्हणतो. सरांचा वास्ट एक्सपिरियन्स जो आहे तो अशा छोट्या छोट्या उदाहरणातून आपल्याला दिसतोय. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट 31 मार्चला एकदा आम्ही डेटा कलेक्ट केला, रिटर्न भरायला घेतला की आम्ही सांगतो की तुम्हाला एवढं प्रॉफिट झालं, एवढं टॅक्स भरायचं आहे. आणि मग तो एंटरप्रेन्योर आम्हाला विचारतो की एवढा टॅक्स भरायचं ठीक आहे, पण पैसे कुठे आहेत, कॅश फ्लो कुठे आहे बिझनेसमध्ये, माझ्या खिशात काहीच नाही आहे. आणि त्याच्या अनुसरून पुढचा प्रश्न आहे की प्रॉफिट आणि कॅश फ्लो. सो हा एक बेसिक एंटरप्रेन्योरच्या माइंडसेटमध्ये थोडासा एक जार्गन आहे की प्रॉफिट काय आहे आणि कॅश फ्लो काय आहे. लोकांना बऱ्याचदा वाटतं की मी एवढं प्रॉफिट करतोय म्हणजे एवढी कॅश कमवतोय. दिस आर टू डिफरंट थिंग्स. सो याचा पहिला प्रश्न जो आहे की कॅश फ्लो आणि प्रॉफिट डिफरन्सिएशन जे आहे, तर पहिला डॉक्टर मोहन देशपांडे सरांना आहे की त्याच्याविषयी तुम्ही पहिल्यांदा मार्गदर्शन करा. आणि नंतर ऑफकोर्स आय विल रिक्वेस्ट सेम क्वेश्चन टू सचिन दोहाडे सर. सी प्रॉफिट म्हणजे इट इज ॲक्च्युली कॉल्ड एज अकाउंटिंग प्रॉफिट. सो अकाउंटिंग प्रॉफिटमध्ये जे आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जे मेंटेन करतो आणि त्याच्यामुळे जे प्रॉफिट करतो, तर बेसिकली त्याचा फॉर्म्युला जर बघितला तर तसं कॉम्प्लिकेटेड आहे प्रॉफिट काढणं, पण सिम्पल फॉर्म्युला बघितलं तर सेल्स मायनस कॉस्ट, सेल्स मायनस ऑल युअर ओव्हरहेड्स इज इक्वल टू युअर प्रॉफिट. ओव्हरहेड्स म्हणजे मला पण कॉलेजला असताना समजायचं नाही खरं, म्हणजे ओव्हरहेड्स काय असतात, फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय, किंवा ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजे काय, सेलिंग ओव्हरहेड्स म्हणजे काय, फायनान्स ओव्हरहेड्स म्हणजे काय. नंतर मला असं समजलं की जे डोक्यावरून जात असेल ते कदाचित ओव्हरहेड्स असतील, त्याला ते ओव्हरहेड्स म्हणतात. सो सेल्समधून जर ओव्हरहेड्स मायनस केल्यानंतर जो प्रॉफिट येतो त्याला अकाउंटिंग प्रॉफिट म्हणतात. अकाउंटिंग प्रॉफिट जे असतं ते खरं नसतं. खरं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे ते अकाउंटिंग प्रॉफिट म्हणून बरोबर असतं, पण जसं आता तेजसने सांगितलं की ते म्हणतात की आम्ही टॅक्स कसं भरू, माझ्याकडे कॅशचं काहीच नाही आहे, तू म्हणतोयस मला प्रॉफिट 100 मिळालं पण कॅश माझ्याकडे 10च आहे फक्त. म्हणजे ह्याचा अर्थ कॅश फ्लो आणि प्रॉफिट हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रॉफिट म्हणजे विच इज अकाउंटिंग प्रॉफिट, कॅश फ्लो म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअली आपल्याला कॅश किती आली. तर कॅश फ्लो करताना जनरली तो 3 भागांमध्ये आपण करतो. एक ऑपरेटिंग कॅश फ्लो, दुसरा इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो आणि तिसरा फायनान्सिंग कॅश फ्लो. सो ऑपरेटिंग कॅश फ्लो जो आहे दॅट इज इक्वल टू मे बी इक्वल टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फक्त त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन आणि नॉन कॅश आयटमची आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. एक फक्त सिम्पल लँग्वेजमध्ये एक लक्षात ठेवायचं की एखाद्याने सांगितलं मला 100 प्रॉफिट होतो, ह्याचा अर्थ त्याला 100 कॅश आली असं होत नाही, कारण त्याच्यामध्ये नॉन कॅश आयटम असतात, डेप्रिसिएशन सारखे किंवा इतर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असतात, इतर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज असतात ज्या त्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये कन्सिडर होत नाही. आपल्याला बरेच लोक असे दिसतात, इस्पेशली आमच्या गावाच्या साईडला, की ज्यांच्या मस्त चेन असते, ब्रेसलेट असतं, अंगठी असते, हे असतं. आपल्याला असं वाटतं तो खूप श्रीमंत आहे, म्हणजे त्याचं अकाउंटिंग प्रॉफिट खूप चांगलं असणार. तसं नसतं, त्यांचा कॅश फ्लो चांगला असतो. आणि खरं म्हणजे त्यांचं प्रॉफिट बघायला गेलं तर कदाचित त्यांच्याकडे ते प्रॉफिट नसतं. म्हणजे आपण म्हणतो ना दाखवायचं एक आणि हे वेगळं. तसं कॅश फ्लोला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट मेन असते, इन्व्हेस्टिंगची ॲडजस्टमेंट वेगळी असते, फायनान्सिंगची ॲडजस्टमेंट असते. सो तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की अकाउंटिंग प्रॉफिट आणि कॅश फ्लो हे सेम आहे. पण येस, प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करायसाठी बरेचसे टेक्निक्स असतात, ज्या टेक्निक्स आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये यूज करतो. त्यातल्या 1-2 टेक्निक्सची मी तुम्हाला फक्त आयडिया देऊ इच्छितो इथे की as a chartered accountant or as a cost accountant, CMAs, what difference we can make to the company. आम्हाला एवढं फॅट सॅलरीज फॅट लोकांना का देतात कंपनीज, ह्याचं कारण काय आहे. तर एक सिम्पल एकच उदाहरण देतो मी फक्त की सोलर एनर्जी, जे आता सोलर एनर्जी निघालेलं आहे. तर MSCB कडून जर तुम्ही रेट घेतलात तर तो रेट आता सध्या साधारणपणे 9.5 रुपये आहे पर किलोवॅट आवर. प्रायव्हेट सोलरवाले जे आहेत ते आता तुम्हाला साधारण 6.5 किंवा तिथपर्यंत तो रेट देतात. म्हणजे एका किलोवॅट अवर्सला तुमचे साधारणपणे 3.5 ते 4 रुपये सेव्हिंग होतं. आणि ते सेव्हिंग आमच्यासारख्या कंपनीला ज्यांचं मंथली कन्झम्पशन साधारण 25 लाख किलोवॅट अवर्स आहे त्यांच्यासाठी 1 करोड रुपये आमचं महिन्याला होतं. 12 करोड रुपये आम्ही एका फटक्यामध्ये आम्ही ते कमवू शकतो. हे एखादा कॉस्ट अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट ओळखतो की इथे मला पैशाचा वास येतोय आणि ते पैशाचा वास मी तो एनकॅश करतो. मी तो एनकॅश आत्ता 2 दिवसापूर्वी केलेला आहे आणि ज्याच्याबरोबर केलं आहे त्या कंपनीला, त्याच्या डायरेक्टरला मी मुद्दाम इथे आज प्रेझेंट व्हायला सांगितलेलं आहे. मुकेश, कॅन यू जस्ट प्लीज स्टँड अप. सो मुकेश केम टू मी and we saw that I smelled money and I said this is the area where we can save the money. मला आत्ता जे 9.5 रुपये किलोवॅट आवर्स पडते ते मुकेश इज गिविंग मी ॲट 6 रुपीज राईट. वाढवू नकोस आता, 6 रुपीज सगळ्यांसमोर. So that much saving I am going to get around 10 crores out of Mukesh's proposal. आणि हे प्रपोजल आमचं फक्त डिस्कशनमध्ये आलं होतं आणि त्या दिवशी मी ते हे करून. सो सोलर इज वन ऑफ द एरिया. मी तुम्हाला
कदाचित असं इथेच एक 25 एक एरिया सांगू शकेन की ज्याच्यामध्ये बॉटम लाईन आपण वाढवू शकतो आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं अकाउंटिंग नॉलेजची गरज नाही. हे नाही, फक्त इथून काम करायचं आहे. इथून नाही, जास्त इथून खूप कमी करायचं काम, इथून जास्त करायचं. Yeah. So if anybody wants to understand about solar and how to save this money, Mukesh is here. You can contact him. I'm not his commission agent, by the way. Thank you. So same question goes to Sachin Lohade sir from Heart Profit आणि Cash Flow. सो ऑब्व्हियसली सरांनी पूर्ण म्हणजे टेक्निकल आणि प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन ऑलरेडी दिलं आहे. मी मोर MSMEच्या पर्स्पेक्टिव्हनी हाऊ टू मॅनेज कॅश फ्लो याच्यावर जास्त बोलेल. म्हणजे ही हॅज एक्सप्लेन इट व्हेरी सिम्पली. तर आपलं काय होतं की MSME इज ऑलवेज म्हणजे ड्रिवन बाय की बँकेत किती पैसे पडलेले आहे आणि तो स्वतःच्या पर्सनल खर्चा करता किंवा ते कंटिन्युअस वापरत राहतो आणि तो प्रॉफिटेबिलिटी बघत नाही म्हणजे जनरली. तर ऑब्व्हियसली वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट की दर महिन्याला तुम्हाला ते दोन्ही नंबर्स रिव्ह्यू करायला पाहिजे की व्हॉट इज माय पॉझिटिव्ह कॅश फ्लो अँड व्हॉट इज माय पॉझिटिव्ह प्रॉफिटेबिलिटी ऑर वेदर इट इज निगेटिव्ह अँड अकॉर्डिंगली टेक डिसिजन्स. जनरली भरपूर लोक एक चूक करतात की प्रॉफिटेबिलिटी म्हणून इन्व्हेस्टमेंटचे एक्सपेन्सेसचे डिसिजन्स घेतात आणि कॅश फ्लो बघून पॉझिटिव्ह कॅश फ्लो असला तर इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घेतात. पण त्यांनी ते दोन्ही पॅरलल बघायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की पर्सनल फायनान्सेस थोडं सेपरेट करावं. आपण काय करतो ते दोन्ही मिक्स करून चालतो. म्हणजे तर जनरली मोस्ट ऑफ द बिझनेस ओनर शुड ड्रॉ सॅलरी रादर दॅन जे बँकेत पैसे पडलेले तेवढे आपण वापरून घ्यावे. आणि मग कसं कॅश फ्लो मॅनेज करायचं म्हणजे देर आर व्हेरी सिम्पल ट्रिक्स. जसे आपले कस्टमर्स असतात राईट, आपण त्यांना इन्व्हॉइस पाठवतो तर आपल्याकडे एक चेकलिस्ट पाहिजे की आपल्याकडे ते सर्व जे डॉक्युमेंटेशन पाहिजे ते जे इन्व्हॉइस अप्रूव्ह करायला ते आपण त्यांच्या बरोबरच पाठवलेले आहे का. कारण मी भरपूर वेळा बघतो लोक इन्व्हॉइस पाठवतात मग नंतर क्वेरी येते इन्व्हॉइस करता आणि त्याच्यातच 15-20 दिवस 25 दिवस निघून जातात आणि यू लुक ॲट तर एक 60 ते 70 दिवस 90 दिवस पेमेंटला लागतात. तर आपण इन्व्हॉइस बरोबर एक अशी चेकलिस्ट बनवली की जे जे डॉक्युमेंटेशन पाहिजे कस्टमरला ते पाठवले तर इट विल हेल्प यू बेसिकली टू कलेक्ट कॅश फास्टर. इव्हन तुम्ही जे 60 दिवसाचं 45 दिवसावर आणले 50 दिवसावर आणले इट हॅज गॉट मच मोर ॲडव्हान्टेज. तुम्ही यू कॅन पे सप्लायर्स ऑन टाइम अँड गेट मोर डिस्काउंट बेसिकली. सो दॅट इज द वे यू हॅव टू मॅनेज. सुपर्ब. आणि ह्याच्याच संदर्भातला पुढचा प्रश्न CS सुश्रुत चित्रेंना आहे की MSMEला असे कोणते एफिशियंट टूल्स आहेत टू मेक मनी अँड टू सेव्ह मनी. पैसा वाचवायचा आणि पैसा सेव्ह करायचा. कारण सेव्ह केला नाही तर फ्युचरसाठी आपल्याला वापरायला मिळत नाही. सो हाऊ टू सेव्ह ऑर हाऊ टू मेक मनी, व्हॉट आर टूल्स अवेलेबल विथ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज. आय मीन टूल्स म्हणजे समटाईम्स असा कुठलाही अल्लाद्दीनचा काही मॅजिक लॅम्प काही असं काही नसतं. पण जस्ट टू टेक द मॅटर फॉरवर्ड आय थिंक जे सचिनजींनी सांगितलं ते खूप रेलेव्हंट आहे की कुठल्याही प्रकारे आय थिंक फंडामेंटल काय आहेत. आपण कुठल्याही स्केलला ऑपरेट करत असलो, छोटे किंवा देशपांडे साहेब जशी खूप मोठी कंपनी मॅनेज करतायत, आय थिंक प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रुपया हा खूप महत्त्वाचा असतो. आय थिंक हे जर प्रिन्सिपल आपण ठेवलं तर जसं सचिन सर म्हणाले की इन्व्हॉइस पाठवताना वी हॅव टू एन्श्युअर की त्याच्याबरोबर सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते बरोबर पाठवलेले आहेत. म्हणजे मग जे आता 45 दिवसात जर MSME म्हणून पैसे मिळणार असतील तर देर इज अ पॉसिबिलिटी की 45 नाही तर 50-55 दिवसात तरी ते मिळतील. कारण प्रत्येक दिवसाला पैशाला 24 तासाची किंमत आहे आणि ते तुमचे पैसे येणं असो किंवा तुम्ही बँकेला देणं असो. तर ते आपल्याला प्रिन्सिपल फॉलो करणं आवश्यक आहे. आणि जी डिसिप्लिन ॲक्च्युली MSME असताना जी आपण कंपनीत लावतो त्या डिसिप्लिनमुळेच खरं म्हणजे ग्रोथ होते. आणि ती ग्रोथ होत असताना ती जर डिसिप्लिन एका छोट्या स्केलला आपण ती सिस्टीम लावली असेल तर मग जेव्हा कंपनी वाढते तेव्हा दॅट सिस्टीम इज एबल टू टेक केअर ऑफ द ग्रोथ. कारण बऱ्याच ठिकाणी आता मी बऱ्याच प्रायव्हेट इक्विटी फंड्स बरोबर कामं करतो तर असं लक्षात येतं की आपल्या सगळ्यांचा फोकस राहतो की फक्त रेव्हेन्यू वाढला पाहिजे आणि रेव्हेन्यू वाढला की ऑटोमॅटिकली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कारण पैसे येतील. पण ते नेसेसरीली तसं असतं असं नाही. कारण बऱ्याचशा ज्या सिस्टीम्स ज्या इन्कॉर्पोरेट करायला लागतात आणि सिस्टीम्स म्हणजे ॲक्च्युली IT सिस्टीम्स नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला दुसरं हे होतं की सिस्टीम म्हणजे मग कुठली तरी IT सिस्टीम लावली की ऑटोमॅटिकली सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का, तर बिलकुल नाही. तुम्हाला सिस्टीम म्हणजे तुमच्या प्रोडक्शन प्रोसेस असेल, प्रोक्युअरमेंट असेल, सेल असेल, HR असेल, ॲडमिन असेल, फिनान्स असेल, ह्या सगळे जे वेगवेगळे पैलू आहेत बिझनेसचे त्या प्रत्येक ठिकाणी जी सिस्टीम म्हणजे तुमच्या बिझनेससाठी सुटेबल जी सर्वात शॉर्ट, स्वीट आणि सिम्पल अशी जी काय प्रक्रिया असेल ज्याच्याप्रमाणे तुम्ही बिझनेस करू शकाल ती तुम्ही इन्कॉर्पोरेट करणं आवश्यक आहे. आणि देन डिपेंडिंग ऑन स्केल ती तुम्ही बदलत राहू शकता. म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी एक म्हणजे आय एम नॉट अ प्रपोनंट की सगळं फिजिकली ठेवा. पण काही काही ठिकाणी असं असू शकतं की IT सिस्टीममुळे तुम्हाला जास्ती वेळ जातोय. तिथे तुम्ही सरळ फिजिकल जरी असेल एखादी जरी नोटबुक जरी ठेवली तरी दॅट कॅन वर्क ॲज लॉंग ॲज की देर आर कंट्रोल्स इन प्लेस. म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी कंट्रोल्स आहेत आणि त्या कंट्रोल्समुळे तुमचा वेळ वाचतोय आणि पैसे वाचतील. कारण म्हणजे
किती जणी आपण किती बोलत राहिलो आणि फॉर्म्युला जरी किती म्हटला किंवा टूल्सबद्दल बोललो तरी आय थिंक आपल्या जसं सर म्हणाले की प्रत्येक दिवसाला किंमत आहे आणि प्रत्येक रुपयाला किंमत आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आय थिंक पैसे वाचवतील, त्याच पैशातनं ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट होते, त्यानेच ग्रोथ होते. सो आय थिंक दॅट्स हे. बाकी टूल्सच्या बाबतीत आता इथे सुद्धा खाली भरपूर वेगवेगळे ऑल्टरनेटिव्ज आहेत इन टर्म्स ऑफ HR मॅनेजमेंट टूल्स आहेत, टाइमशीट आहे, बिलिंग आहे. सो आता वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत ज्यांनी आपला वेळ वाचतो. अशा कुठल्याही गोष्टी एस्पेशली MSME लेवलला जर आपण केल्या तर त्यांनी आपला ॲट अ ओनर लेवल वेळ बिझनेससाठी देता येईल. सो अशा प्रकारच्या सगळ्या सिस्टीम्स इम्प्लिमेंट नक्की कराव्यात. दॅट इज फॅन्टॅस्टिक. आणि याच्या संदर्भातला पुढचा प्रश्न अगेन थोडासा ट्विस्टेड प्रश्न आहे की जेव्हा आपण हे सगळं ऐकतो त्यावेळी आपल्याला असा प्रश्न पडतो की अरे हे करायला मला काय काय शिकायला लागेल, काही स्किल्स मला इन्कॉर्पोरेट करायला लागतील का स्वतःमध्ये, अशा काही गोष्टी मला माहिती पाहिजेत का ॲज अ एंटरप्रेन्योर, ॲज अ MSME बिझनेस ओनर. सो त्याविषयी हा प्रश्न डॉक्टर मोहन देशपांडे सरांना आहे की ॲज अ एंटरप्रेन्योर कॅश फ्लो किंवा फायनान्सकडे बघताना काही स्किल्स एंटरप्रेन्योरने डेव्हलप केली पाहिजेत का स्वतःमध्ये, जस्ट लाईक ही सेड बजेटिंग किंवा बिझनेस प्लॅन रिव्ह्यू. तर त्याविषयी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता? नाही, स्किल्स तर नक्कीच डेव्हलप करायला लागतील फॉर एंटरप्रेन्युअर्स. पण देर आर प्रोफेशनल्स अवेलेबल इन द मार्केट. आम्ही तिघांचं जर ॲड केलं तर आपलं एक्सपिरियन्स साधारण 100 वर्षाचा आहे. तुम्ही कशाला शिकता, आम्हाला विचारा ना काय ते आहे ना. पण येस, स्किल्समध्ये आपल्याला आत्ताच्या ज्या लेटेस्ट ट्रेंड आहेत त्याच्यावर गेलं पाहिजे. IT, ERP, SAP इम्प्लिमेंटेशन. आता MSMEसाठी ते खरं म्हणजे खूप कॉस्टली ठरेल त्यांच्या कॅश फ्लोच्या हिशोबाने. पण एक गोष्ट मला इथे नक्की सांगायची ती म्हणजे जसं आत्ता मी सांगितलं की सोलरचं, तर हे पण मी मुकेशशी बोलताना मला 2-3 दिवसापूर्वी समजलं की सोलर जर समजा MSMEला किंवा फॉर दॅट मॅटर कोणालाही जर रूफटॉप किंवा असं करायचं असेल तर देर इज अ स्कीम ऑफ नॅशनलाइज बँक्स विच गिव्स 5 crores नॉन कोलॅटरल लोन. सो दिस इज ओनली फॉर सोलर. त्याच्यानंतर मी आणखीन एक चांगला एरिया खूप स्टडी केला ज्याच्यातून भरपूर कंपनीला आमचा फायदा झाला, तो म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या इन्सेंटिव्ह स्कीम्स. सो त्या इन्सेंटिव्ह स्कीम्समध्ये बऱ्याच ठिकाणी GSTचं एक्झम्पशन आहे, बऱ्याच ठिकाणी लोकल एम्प्लॉईज असतील आपण ठेवले तर आपल्याला पॉवरमध्ये एक्झम्पशन मिळतं, ड्युटी एक्झम्पशन मिळतं. आम्हाला तर 9% ड्युटी एक्झम्पशन आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर 15 वर्ष GSTचं एक्झम्पशन आहे ग्रॉस लेवलवरती, म्हणजे 9% GST स्ट्रेट अवे रिफंडेड टू अस. पण ते करायला त्यांचे ते GR वाचायला लागले, त्यांचं आवक जावक सगळं बघायला लागलं, सगळंच बघायला लागलं. पण आहे त्याच्या. पण मला असं वाटतं की MSMEमध्ये ह्या लेवलचा अभ्यास करणारे कदाचित माणसं कमी असतील. पण एंटरप्रेन्युअर्सनी हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला काय काय देतं, मी किती इन्व्हेस्ट केल्यानंतर मला GSTमध्ये किती रिफंड आहे, मला इतर पॉवरमध्ये किती रिफंड आहे, मला R&Dमध्ये किती हेल्प मिळणार आहे, सगळं हे GR मध्ये दिलेलं आहे. फक्त आपल्याला आपल्या गव्हर्नमेंट काय देतं आणि त्याच्या अगेन्स्ट मला राजस्थान गव्हर्नमेंट काय देतं, गुजरात गव्हर्नमेंट काय देतं. नुसतं बोंबलायचं नाही की फॅक्टरी गुजरातला पळतात तर मला पैसे मिळत असेल पळणार मी अख्खं मोर्डे घेऊन जाईन गुजरातमध्ये जर मला इन्सेंटिव्ह मिळालं तर. पण त्याच्या अगेन्स्ट मी माझ्या गव्हर्नमेंटला ब्लॅकमेल करू शकतो की हा बघा, हा स्टडी माझा आहे, हा स्टडी गुजरातचा आहे, गुजरात मला हे देतोय, तू देतोस का, तर मी इथे ठेवतो. आणि हा अभ्यास मला माझ्या कंपनीसाठी तरी खूप उपयोगाचा पडला. तर मी MSMEच्या एंटरप्रिन्युअर्सला नक्कीच ही विनंती करेन की जेवढं महाराष्ट्राचे इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत त्या स्कीम्स नक्की बघा. तुमचे जर समजा दुसरीकडे एखादा प्लॅन असेल तर त्या राज्यातल्या कोणत्या स्कीम आहेत त्या बघा, त्या कम्पेअर करा आणि तिथून आपल्याला किती जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज मिळेल. बाकी स्किल्सचं म्हणतील तर येस, एव्हरीबडी कॅनॉट बी अ चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, दिस दॅट. बट जनरली सगळ्यांना अकाउंटिंग म्हणा किंवा बिर्ला ग्रुपमध्ये ज्याला पडता सिस्टम म्हणतात, पडता सिस्टम म्हणजे ते डेली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डेली कॅश फ्लो काढतात. आय वर्क फॉर लक्ष्मी मित्तल, सो आय नो. त्यांना तर 79 कंट्रीजमध्ये किती प्रॉफिट मिळाला तर लक्ष्मी मित्तलनी सगळं वाचायचे ठरवले पुस्तकं अकाउंटिंगची, त्यांना काहीच संबंध नाही. पण त्यांनी आम्हाला फक्त एकच प्रश्न विचारला, डेली कितना मिळता है ना वो बोलो, मेरा खिस्से में कितना आता है, दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड एज पडता सिस्टम. सो आय डोंट थिंक म्हणजे एंटरप्रिन्युअर्सला अकाउंटिंग शिकण्याची किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकण्याची गरज आहे. पण आपल्याला पैसे कुठून येतात, इनफ्लो कुठून आहे, आउटफ्लो कुठून आहे, माझ्या खिशात किती वाचतात आणि ते जास्तीत जास्त वाचण्यासाठी मी काय करायला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही नक्कीच त्या अनुषंगाने तो अभ्यास करू शकता. पण तो अभ्यास करायच्या अगोदर कोणीतरी तुम्ही एक्सपर्टचं जर गायडन्स घेतला की तुम्ही कशा तऱ्हेने जायचं आहे तिथे पुढे,
तर कदाचित दॅट विल बी मोर बेनिफिशियल टू यू. अदरवाईज पैशाचं नॉलेज हे सगळ्यांकडेच आहे. आज सकाळी म्हणजे नेहमी सकाळी सुद्धा कोणी साधा माणूस पण बोलतो आज का मार्केट का कितना सेन्सेस कितना आहे, म्हणजे वडापाववाला सुद्धा बोलतो. त्यामुळे जनरली पैसा हा सगळ्यांना समजतो आणि त्यासाठी खूप काही अभ्यास करायची गरज नाही. पण येस, MSME एंटरप्रिन्युअर्सला एखादा जर तुम्ही गायडन्स लेक्चर एखादं किंवा गायडन्स एखादं सेशन घेतलं तर आय थिंक वी शुड बी एबल टू गिव्ह यू अ व्हेरी गुड गायडन्स की हाऊ यू शुड गो अबाउट. थँक्यू. फॅन्टॅस्टिक इन्साईट. आता याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे. सरांनी सांगितलं की तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम्सचा अभ्यास केला पाहिजे, काय काय स्कीम्स आहेत, तुमचं कॉस्टिंग काय आहे, ह्या महिन्यात तुमचं प्रॉफिट काय झालं किंवा 3 महिन्यात क्वार्टरली प्रॉफिट काय झालं, कॅश फ्लो किती आला. पण याचा एक रिव्ह्यू झाला पाहिजे रेग्युलरली. सो त्या रिव्ह्यूवरचा पुढचा प्रश्न आहे की रिव्ह्यूची आयडियल टाईमलाईन काय असली पाहिजे. दिस क्वेश्चन इज फॉर CA सचिन लोहाडे सर. नाही, जसं सरांनी सांगितलं म्हणजे बिर्ला ग्रुप कंपनीज किंवा मोस्टली सर्व मारवाडी कंपनीज तिकडे की पडता आणि उगाई सिस्टम असते. बेसिकली उगाई म्हणजे आज मी किती कमवले आणि मला पडता म्हणजे कित्ते में बैठा बेसिकली, राईट, और कित्ता बचा मेरा नो. आणि इवन इफ यू गो टू कुमार मंगलम बिर्ला एव्हरी मॉर्निंग त्यांच्याकडे एक तो ईमेल येतो की पूर्ण ऑल अक्रॉस द वर्ल्ड कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये आपण काय प्रॉफिट केला बेसिकली पण ऑब्व्हियसली आपण MSME आहे तर एवढं शक्य नाही आपल्याला करणं. पण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक 3 ते 4 गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्या जनरली कॉस्ट आहे त्या जनरली फिक्स असतात बेसिकली आणि एक मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट एक आपल्याला माहीत असते की पर युनिट काय कॉस्ट पडते. तर वी नो की एक आपला डेली कॉस्ट काय पडतोय बेसिकली एव्हरी डे माझा सॅलरीमध्ये किती खर्च होतो, माझा ॲडव्हर्टायझिंगमध्ये किती खर्च होतो, इलेक्ट्रिसिटीमध्ये किती जातात ते. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑन अ डेली बेसिस वन शुड मॉनिटर की माझा सेल्स किती होतोय, म्हणजे किती युनिट्स मी सेल केले आणि त्याचा एक टार्गेट पण ठेवला. जसं आपण पहिले बोललो बिझनेस प्लॅन किंवा बजेटिंग एक्सरसाइज केली तर आपल्याला कळतं की आपल्याला दर महिन्याला किती सेल करायचं आहे. आपल्याकडे सीझनल ट्रेंड्स असतात, दिवाळीमध्ये कधी जास्त विकतो किंवा कोणाचं डिपेंड्स ऑन सीझन टू सीझन तर त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग केलेलं असतं. तर दर महिन्याला म्हणजे यू डिवायडेड बाय 20 days 25 days जेवढे पण तुमचे वर्किंग डेज आहे तर माझा सेल्स किती होतोय बेसिकली दॅट शुड बी मॉनिटर्ड आय बिलीव्ह ऑन अ डेली बेसिस. सेकंड आहे की तुमचं जे कॅश फ्लो आहे की माझ्या बँकेत किती पैसे आले, किती कस्टमर्सनी काय प्रॉमिस केलं होतं आणि तो पेमेंट आला आहे का नाही आला आहे ते डेली मॉनिटरिंग करणं फार महत्त्वाचं असतं. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ऑन ए मंथली बेसिस यू लुक ॲट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॅश फ्लो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये माझे टोटल सेल्स किती झाले, बाय कस्टमर मी कोणतं सेल केले. मग फर्दर ॲनालिसिस म्हणजे एक महत्त्वाचा ॲनालिसिस का असतो आणि दिस इज ॲप्लिकेबल अक्रॉस ऑल द इंडस्ट्री की तुमचे जे 20% कस्टमर्स आहे ते 80% रेव्हेन्यू देतात. त्याला परेटो ॲनालिसिस म्हणतात बेसिकली है ना. आणि आपलं जे 20% कस्टमर्स आहे ते आपलं 80% टाइम घेतात. तर ते एक ॲनालिसिस फार महत्त्वाचं आहे की माझे कोणते मोस्ट कस्टमर्स प्रॉफिटेबल आहे, मी त्यांच्याकडे काय जास्त लक्ष द्यायला पाहिजे, राईट. मग तुमचे कोणते प्रोडक्ट सर्व्हिसेस व्यवस्थित विकतात आहे, व्हॉट इज सेलिंग, व्हॉट इज नॉट सेलिंग. मग त्या हिशोबाने रिवायझिंग द मार्केटिंग प्लॅन इफ सम यू हॅव बजेटेड ऑर यू हॅव प्लॅन्ड सम प्रोडक्ट टू बी सोल्ड आणि तुमचं ते होत नाही आहे तर मला व्हॉट मार्केटिंग इनिशिएटिव्ह मला घ्यावे लागतील, काय नवीन मार्केटमध्ये स्कीम्स आणाव्या लागतील, ते एक तुम्हाला रिव्ह्यू करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते कॉस्ट ॲनालिसिस केलेलं असतं की माझं पर मंथ इलेक्ट्रिसिटी बिल एवढं यायला पाहिजे, माझं ॲडव्हर्टायझिंग बिल एवढं यायला पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट मी काय परफॉर्म करतोय. आणि मग त्याच्यानंतर तुमचं महत्त्वाचं आहे सम बॅलन्स शीट रेशोज बेसिकली की इट्स बिट टेक्निकल की जसं करंट ॲसेट टर्नओव्हर रेशो काय आहे माझा, राईट, करंट ॲसेट रेशो, माझा स्टॉक टर्नओव्हर रेशो किती आहे, मी किती दिवसाची इन्व्हेंटरी होल्ड करून ठेवलं आहे बेसिकली. असे काही रेशोज यू कॅन गो टू युअर चार्टर्ड अकाउंटंट, डिस्कस विथ देम की मी मंथली बेसिसवर काय KPIs मॉनिटर करायला पाहिजे आणि वेदर दोज आर इम्प्रूव्हिंग ऑर नॉट इम्प्रूव्हिंग. दॅट इज पार्ट 1. तर ते तुम्ही मग कंटिन्युअसली रिव्ह्यू करू शकतात आणि त्या हिशोबाने तुम्ही ॲक्शन्स घेऊ शकतात, राईट. आणि अनदर इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुम्ही लोन घेतात आहे का किंवा नाही घेते बेसिकली, पण तुमची बॅलन्स शीट आहे ना इट शुड बी ऑलवेज रेडी की तुम्हाला बँक शुड फंड यू इन 8 days, राईट. तर ते बँक काय रेशोज बघते, बँक काय डिटेल्स बघते बॅलन्स शीट आणि PNL मध्ये, त्या हिशोबाने आपण वी आर ऑलवेज रेडी टू टेक द फंडिंग बेसिकली. त्याच्याने काय होतं की जेव्हा तुम्हाला कधी मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी येते अँड यू रिक्वायर ए इमिजिएट CC और इमिजिएट वर्किंग कॅपिटल, यू कॅन गो टू द बँक, गिव्ह देम द बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तुम्हाला जनरली 8 ते 15 दिवसात लोन लगेच भेटून जातो. दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह आर फंडामेंटल टू एनी अकाउंटिंग रिव्ह्यू. आता लेटेस्ट करंट म्हणजे लेटेस्ट नाही आहे तरी त्याला मला असं वाटतं 10-12 वर्ष झाली की SAPने जे CO प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस मॉड्यूल जे काढलं ज्याला कोपा म्हणतात, त्या कोपामध्ये आता जर सचिन सरांनी सांगितलेले जे सगळे पॉईंट्स आहेत की डेली प्रॉफिटेबिलिटी, डेली कस्टमर प्रॉफिटेबिलिटी, प्रोडक्ट प्रॉफिटेबिलिटी, ग्रुप प्रॉफिटेबिलिटी, रिजन वाईज, कॉन्टिनेंट, सगळे प्रॉफिटेबिलिटी त्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि पडता सिस्टम जो आहे तो पण आपल्याला कोपामध्ये मिळू शकतं.
तर कोपा इम्प्लिमेंटेशन पण आम्ही आमच्याकडे मोर्डेमध्ये केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला दिवसाला समजू शकतं की आम्हाला किती प्रॉफिट आलं, किती कॅश आलं, किती म्हणजे रोजच्या रोज त्या कोपामध्ये समजू शकतं. तर कदाचित असं पण आपण म्हणू शकतो की एखाद्या बिझनेसमध्ये नीट काय होत नसेल तर तिथे जर बिझनेसचा कोप झाला असेल तर त्यांनी कोपा इम्प्लिमेंट करावा. थँक्यू. बिझनेसचा कोप झाला की घरी पण बरेच कोप होतात आणि मग सगळे स्कोप संपून जातात हळूहळू. सो नेक्स्ट क्वेश्चन अगेन ह्याच संदर्भातला पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे रिव्ह्यू किंवा हॅक. पण एक छोटी गोष्ट मी ॲड करतो ह्याच्यामध्ये. माझा एक मित्र होता, वॉज अ ट्रेनर बेसिकली, आणि तो नेहमी सांगायचा की जगात फक्त 2 प्रकारची बजेट आहेत. एक प्रॅक्टिकल बजेट आहे, दुसरं इमोशनल बजेट आहे. आणि 99% ऑफ MSMEs आर मेकिंग इमोशनल बजेट. की मागच्या वर्षी मी 1 कोटी टर्नओव्हर केला तर पुढच्या वर्षी मला 2 कोटी करायचा आहे. तो कसा करायचा हे मला माहीत नाही, पण मला 2 कोटी करायचा आहे. सो जेव्हा तुम्ही इमोशनल बजेट करता त्यावेळी देर आर लीस्ट पॉसिबिलिटीज दॅट यू विल अचीव इट. पण रिलेटेड टू अगेन बजेटिंग आणि कॉस्टिंग ह्या विषयावर पुन्हा एकदा येतो कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बिझनेस प्लॅन. सो बिझनेस प्लॅन, बजेटिंग, रिव्ह्यू हा एक भाग झाला. पण कॉस्टशीट किती पिरियडिकली रिव्ह्यू केली गेली पाहिजे, कारण बऱ्याचदा कॉस्ट खूप डायनामिक आहेत. वर्ल्ड इज चेंजिंग. खूप प्रॉडक्ट्सचे डायनामिक्स बदलत आहेत, मार्केटिंग डायनामिक्स बदलत आहेत, तुम्ही सांगितलं रिजनचे डायनामिक्स बदलत आहेत. सो जसं आपण प्रॉफिटेबिलिटी, कॅश फ्लो रिव्ह्यू करतोय तसं कॉस्टशीट किती पिरियडने रिव्ह्यू केली पाहिजे, असं तुमचं काय त्याच्यावरती से असेल? आताच सचिन सरांनी जसं सांगितलं की रोजच्या रोज सगळं बघितलं पाहिजे, त्यामुळे ते रोज बघितलं पाहिजे. म्हणून तर आम्हाला ते रोज ऑफिसला बोलवतात, नाही तर कशाला आम्ही गेलो असतो रोज, आहे ना. तर कॉस्टशीट नेहमी बघितली पाहिजे. कॉस्टशीटचे बरं आता जसं बजेट आपण म्हटलं तसं बजेटचा जो बिझनेस प्लॅन आहे तो 2 प्रकारामध्ये, म्हणजे एक शॉर्ट टर्म आणि एक लॉंग टर्म. लॉंग टर्ममध्ये आपल्याला कशा प्राइसेस वाढतील, आपले रॉ मटेरियल्स कसे, त्याची व्होलॅटिलिटी काय आहे, त्याप्रमाणे आपण आपली प्राइसिंग, त्याप्रमाणे आपण आपली प्रॉफिटेबिलिटी ॲडजस्ट करावी. त्याला रोलिंग बजेट म्हणतात. तर रोलिंग बजेट जे असतं ते आपण दरवेळेस आपण 1 महिना ॲड करत जातो आणि पुढचे 12 महिने घेतो. तर त्या रोलिंग बजेट टेक्निकनी सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी कॅप्चर करू शकतो. पण टू आन्सर द क्वेश्चन व्हेरी ॲप्टली, इफ यू से व्हॉट इज द टाइम पिरियड इन विच द रिव्ह्यू हॅज टू बी डन, इट इज टू बी डन डेली 24/7. दॅट्स इट. सुपर. नाव प्रॉफिट आहे, कॅश फ्लो आहे, पण बिझनेसमध्ये मला पैसा पाहिजे आणि तो पैसा येणार कसा, आणि इन्व्हेस्टर तुमच्या बिझनेसकडे कसा बघतोय, काय अँगलने बघतो, काय काय गोष्टी बघतो. सो हा प्रश्न आहे CS सुश्रुत चितळे सरांना, की बऱ्याचदा एस्पेशली शार्क टँकमुळे हा खूप मोठा ट्रेंड आलेला आहे की इन्व्हेस्टर पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, माझा बिझनेस पण इन्व्हेस्टेबल आहे, पण इन्व्हेस्टर माझ्याकडे नक्की काय बघतोय, नक्की काय शोधतोय. सो व्हॉट यू विल गाईड अस ऑन दॅट, सुश्रुत? ॲब्सोल्युटली. त्याच्या आधी एकच फक्त पॉईंट की आता म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे एक नॉर्मल प्रश्न असतो की टॅक्स कसा वाचवायचा, आणि मग टॅक्स वाचवायला मी काय काय करू आणि काय काय जे नाही बरोबर ते पण काय काय करू. तर आता थोडक्यात असं झालं आहे, आज आपल्या देशाची म्हणा किंवा एकंदर सिस्टीम अशा स्टेजला आली आहे की तसं तुम्ही बियॉन्ड अ पॉईंट टॅक्स वाचवू शकत नाही, किंवा एकंदर जो कॉर्पोरेट टॅक्स आहे तो जर नवीन कंपनी वगैरे असेल तर 25% आहे. सो विच इज रिझनेबल. म्हणजे जो जगभर जेवढा टॅक्स आहे साधारणपणे त्याच लेवलला ॲटलिस्ट कॉर्पोरेट टॅक्सेशन आहे. इंडिव्हिज्युअल टॅक्सेशन एका ठराविक लेवलच्या वरती जास्ती असेल. बट आमचा व्ह्यू कायम हाच राहिलेला आहे की तुम्ही असं समजा की तुम्ही जो काय धंदा करताय त्याच्यात गव्हर्नमेंट जे आहे ते 25% शेअर होल्डर आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्ती धंदा करा, 25% गव्हर्नमेंटला द्या आणि बाकी पैसा तुम्ही धंद्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहा. कारण जेव्हा फोकस पूर्ण फक्त टॅक्स प्लॅनिंगचा होतो, आणि कधी कधी आम्हाला पण थोडी गंमत वाटते की आमच्या क्लायंटचं टॅक्सचं नॉलेज आमच्याहून जास्ती असतं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणतो की तुमचं काम खरं म्हणजे बिझनेस करणं आहे, आम्हाला कदाचित कमी कळत असेल पण आमचं काम तेवढंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही फोकस तुमच्या बिझनेसवर करा, 25% गव्हर्नमेंटला तुम्ही द्या आणि बाकी तुम्ही धंदा वाढवा. आणि हे थोडं प्रॅक्टिकली उदाहरण द्यायचं तर MSME आणि काही काही ठिकाणी आता तुम्ही बघितलं काही काही प्रोफेशन्स सुद्धा आहेत, ही आता पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर ओरिएंटेड होत चालली आहे. सो आम्ही क्लायंट्सना कायम हाच एम्फसाइज करतो, समजा जर कोणी डॉक्टर असेल तर डॉक्टरकडे मेनी अ टाइम्स सम बिलिंग इज इन कॅश, आणि त्याच्यावर जर GST किंवा इन्कम टॅक्स थोडक्यात ते जर व्हाईटमध्ये दाखवलं नसेल, आज तो धंदा असा झालाय, धंदा म्हणणं चुकीचं आहे, सॉरी, ते प्रोफेशन असं झालंय की ते इन्फ्रास्ट्रक्चर ओरिएंटेड आहे. आज कुठलंही मशीन एकदम बेसिक जरी सेटअप करायचं असेल तरी 1-1.5-2 कोटी एवढा खर्च येतो, आणि तिथे मग तुम्ही सगळं स्वतःच्या पैशानी नाही करू शकत. तर तुम्ही बँकेत गेल्यावर बँकेला माहिती असतं की तुमचं ॲक्च्युअल इन्कम किती आहे, पण तुम्ही जे रिटर्न्स प्रोड्यूस करता त्या रिटर्न्समध्ये जर तुम्ही फक्त ॲन्युअल इन्कम समजा 10 लाख 20 लाख एवढंच दाखवलं असेल तर बँक तुम्हाला तुमची कुवत आहे हे समजून सुद्धा लोन देऊ शकत नाही. सो आय थिंक एक बेसिकली ॲज अ SME ग्रोथ जी आहे ती तुमच्याच
पैशातनं होणार आहे इन द लॉंग टर्म. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिकली असं समजा की 25% गव्हर्नमेंट पार्टनर आहे, पे फुल GST, पे फुल इन्कम टॅक्स अँड देन फोकस ऑन युअर ग्रोथ. हॅव्हिंग सेड दॅट, देशपांडे सरांनी एकदम परफेक्टली सांगितलं की डेट आणि इक्विटीमध्ये फरक काय, की ओसरीवर ठेवायचं का घरात घ्यायचं. आता हे ऍक्च्युली खूप चांगलं झालंय, सोपं, कारण त्यांनी एक्सप्लेन करणं सोपं होतं. असं आहे की घरात तुम्ही कोणाला घेणार, ज्याला तुम्ही घरात तो तुमच्यावर कम्फर्टेबल आहे. आणि दुसरी एक गोष्ट असते की तुम्ही जो घरात ज्याला घेता त्याला घरातनं काढणं पण कठीण असतं. सो इक्विटी घ्यायची का नाही याच्यासाठी आय थिंक हा एक बेसिक मुद्दा आहे. इक्विटी इज ऑलवेज, मी म्हटलं तसं, कॉस्टली आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत, म्हणजे व्हेंचर कॅपिटल आहे, प्रायव्हेट इक्विटी आहे, पण तिथे सुद्धा मी एवढंच म्हणेन की जर कॅपिटल हा एकमेव प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही प्रायव्हेट कॅपिटल घ्यायच्या मागे जा. पण तुम्हाला कॅपिटल किंवा कुठली बँक तुम्हाला ते लोन द्यायला तयारच नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप आहे, प्रॉडक्ट चांगलं आहे, मार्केट अपॉर्च्युनिटी आहे, पण कुठल्याही प्रकारे त्याला जे मार्केटिंग करायची गरज आहे आणि त्या मार्केटिंगसाठी कुठलीही बँक आज पैसे देत नाही. सो ते मार्केटिंग हा एकमेव डिफरन्शिएटर आहे ज्याच्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे, तर तुम्हाला कोणतरी इक्विटी कॅपिटल इन्व्हेस्टर सेन्सिबल राहील. पण कुठल्याही प्रकारे जर फिक्स्ड ॲसेट असेल, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट असेल किंवा बेसिकली प्रॉपर्टी घ्यायची असेल, तर जिथे बँक तुम्हाला फंडिंग करू शकते तिथे आय थिंक बँक इज ऑलवेज चीपर. अर्थात हा एक थोडा बियॉन्ड द पॉईंट फिलॉसॉफीचा अप्रोच असतो, कारण तुम्ही जिथे इक्विटी घेता तिथे तुमचा जो इन्व्हेस्टर असतो त्याला रिटर्न तुमच्या त्या कंपनीच्या पैशातनं नको असते. म्हणजे दुसरा एक डिफरन्शिएटर हा पण आहे की जिथे तुम्ही हल्ली लोन घेता तर कंपनी जशी प्रॉफिट करेल त्या कंपनीच्या प्रॉफिटमधनं तुम्ही ते लोनची परतफेड करता. बट प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर टिपिकली जो आत येतो त्याला तुमच्या कंपनीच्या प्रॉफिटमधनं रिटर्न नको असतो. त्याचं म्हणणं असतं की ती कंपनीची व्हॅल्यू वाढत राहू दे, दुसरा इन्व्हेस्टर येत राहील, तिसरा येईल, ॲट सम पॉईंट ऑफ टाइम ती कंपनी लिस्टिंगला जाईल आणि लिस्टिंगच्या वेळेला त्या कंपनीमध्ये जी लिक्विडिटी क्रिएट होईल, म्हणजे ते शेअर्स लिस्ट झाल्यामुळे तो इन्व्हेस्टर त्यावेळेला ते मार्केटमध्ये शेअर्स विकू शकतो. सो आय थिंक हा कॉन्सेप्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही इन सर्टन वेज ही वन वे स्ट्रीट सारखी आहे, की तुम्ही एकदा कुठल्याही बाहेरच्या माणसाला सर म्हणाले तसं घरात घेतलं की त्याला ॲट सम पॉईंट ऑफ टाइम बाहेर काढायला ती मेकॅनिझम पण वेगळी राहते. हे फक्त लक्षात घेणं आवश्यक आहे. थँक्यू फॉर दिस फॅन्टॅस्टिक आन्सर. आणि ह्याच्यामध्ये एक सुश्रुत सरांनी एक छोटा विषय टच केला, तो म्हणजे तुमचा बिझनेस आज पहिला इन्व्हेस्टर आला, तो बाहेर गेला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, आणि मग IPO झाल्यावर अल्टिमेटली इन्व्हेस्टर्स गॉट अ एक्झिट. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे की बिझनेसची स्केलेबिलिटी, बिझनेस वाढत जातो, स्केलेबल होत जातो. सो आज बऱ्याच ठिकाणी हा एक लोकांच्या मनात असा विषय आहे की माझा बिझनेस खरोखर स्केलेबल आहे का, आणि जर तो असेल किंवा नसेल तर त्याला काय करायचं स्केलेबल करण्यासाठी. सो ह्याच्यावरती फर्स्ट ऑफ ऑल आय रिक्वेस्ट सचिन सर टू ॲड्रेस की बिझनेस स्केलेबल करताना तुम्ही, बिकॉज यू हॅव फाउंड अ कंपनी फ्रॉम स्क्रॅच आणि तिथून आता तुम्ही पॅन वर्ल्ड सर्व्हिसेस देत आहे. सो जेव्हा तुम्ही तो स्केलेबल करत नेलात तर त्यावेळी काय काय फॅक्टर्स महत्त्वाचे होते. अँड देन ऑफकोर्स दिस क्वेश्चन विल गो टू डॉक्टर मोहन देशपांडे, कारण वेगळ्या ॲस्पेक्टने विचारेन मी, पण फर्स्ट सचिन भाडे सर. फ्रॉम MSME पर्स्पेक्टिव्ह बेसिकली स्केलेबिलिटी इज ऑलवेज अ बिग क्वेश्चन, कारण आपण जनरली बिझनेसमध्ये फार डे टू डे फार इन्वॉल्ड असतो, म्हणजे आणि आपल्याला टाइमच भेटत नाही की ते कसं बिझनेसला ग्रो करायचं किंवा हाऊ यू टेक इट टू द नेक्स्ट लेवल. तर मला 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी वाटतात म्हणजे टू मेक बिझनेस स्केलेबल. तर जो आपण बिझनेस गोल घेतो की लेट्स से मला 1 करोड पासून तर 1.5 करोड पर्यंत जायला पाहिजे, तर मला 1.5 करोड करता मला ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं पाहिजे, हाऊ माय ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर शुड लुक लाईक. म्हणजे त्याच्यात वेदर जी तुमची ऑपरेशन्सची टीम आहे, तुमची सेल्स अँड मार्केटिंगची टीम आहे, तुमचं HR आहे, ते कसं दिसायला पाहिजे, व्हॉट काइंड ऑफ पीपल आर रिक्वायर्ड बेसिकली. आणि ते फार महत्त्वाचं आहे, कारण ते दिस बिकम बिल्डिंग ब्लॉक्स फॉर युअर फ्युचर ऑर्गनायझेशन बेसिकली. दॅट्स पार्ट 1. मग सेकंड आहे की तुमच्या प्रोसेसेस अँड सिस्टम्स, म्हणजे आय बिलीव्ह एव्हरीबडी हॅज कवर्ड दॅट डिस्कशन की प्रोसेस, की काय मला प्रोसेसेस पाहिजे, वेदर माय कस्टमर सर्व्हिस प्रोसेस कशी पाहिजे, माझी सेल्स प्रोसेस कशी पाहिजे, हाऊ आय एम गोइंग टू डू मार्केटिंग, लीड जनरेशन आली तर काय करावं लागेल मला. तरी तुम्हाला हा कंटिन्युअस सातत्याचा अभ्यास आहे, म्हणजे इट विल नेव्हर बी, तुम्ही किती केलं काम तर इट इज ऑलवेज इनकम्प्लीट. तुम्हाला दरवर्षी दर 6 महिन्याला कंटिन्युअसली प्रोसेस रिवाईज करावे लागतील की पुढचं ऑर्गनायझेशन जसं दिसतंय किंवा मला जे टर्नओव्हर करता जायचं आहे, व्हॉट काइंड ऑफ प्रोसेसेस ऑर सिस्टम्स आय विल रिक्वायर, व्हॉट काइंड ऑफ सॉफ्टवेअर मला पाहिजे, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी आय विल हॅव टू यूज, है ना. तर दॅट इज व्हॉट यू विल हॅव टू कंटिन्युअसली वर्क थ्रू टू एन्श्युअर दॅट युअर बिझनेस बिकम स्केलेबल. आणि
आणि ह्याचा थोडा मोल्ड करून प्रश्न डॉक्टर मोहन देशपांडे सरांना आहे की बिझनेस जेव्हा MSME स्केलेबिलिटी करते त्यावेळी टेक्नॉलॉजीचा भाग किती महत्त्वाचा आहे. म्हणजे MSME बऱ्याचदा टेक्नॉलॉजीला थोडे ॲवर्संट असतात. ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीनेच बिझनेस करत राहायचं. टेक्नॉलॉजीला ॲडॉप्ट केली तरी दे विल बाय सॉफ्टवेअर्स. म्हणजे आता काही काही उदाहरणं आमच्याकडे पण आहेत की काही दे बाय सॉफ्टवेअर्स बट दे डोंट इम्प्लिमेंट इट फुल्ली. सो टेक्नॉलॉजीचं इम्पॉर्टन्स किती आहे स्केलेबिलिटीमध्ये? नाही, जसं आता सचिन सरांनी सांगितलं की स्केलेबिलिटीसाठी आपल्याला म्हणजे आपला बिझनेस किती मोठा होईल हे तर आपण आत्तापासून बघितलं पाहिजे. त्याला आपण मराठीत पहिले असं म्हणूया की पहिले स्वप्न बघायला शिकलं पाहिजे की मी 100 कोटी होणार आहे तर होऊ शकतो. टेक्नॉलॉजिकल जर म्हणायचं तर IT चा जो सपोर्ट आहे किंवा IT चा जो बेंचमार्क आपल्याला पाहिजे, रोडमॅप रादर, तो रोडमॅप आपण अगोदरपासून बघितला पाहिजे. सप्लाय चेन मॅनेजमेंटचं बघितलं पाहिजे. आपण आपली प्रोडक्शन कपॅसिटी जी आहे ती कशी करू, मार्केट कसं जाईल, मार्केट आणि प्रोडक्शन कपॅसिटीमध्ये किती गॅप असू शकेल, तो गॅप मी कसा भरू शकेन वगैरे. मला आता पटकन बोलता असं आढळलं की हे बिस्लरीची जी बॉटल आहे, या बिस्लरीच्या बॉटलमध्ये आता म्हणजे थोड्या वेळाने मी त्याचं पाणी पिणार आहे. पण मी एका कंपनीमध्ये असताना, एल्डर फार्मास्युटिकल्स म्हणून कंपनी होती, त्याच्यामध्ये असताना बिस्लरी पहिल्यांदा इंडियामध्ये आली होती. आणि जेव्हा आपण सगळे नळातून पाणी प्यायचो, तुम्ही जर बघितलं तर लहानपणी आपण टॅप वॉटर प्यायचो, हे पाणी आपण आत्ता प्यायला लागलो. तर मला असं वाटतं 25 वर्षापूर्वी ही जेव्हा कंपनी इथे आली त्यावेळेस त्यांनी पहिले आम्हाला अप्रोच केलं होतं आणि मीच तो माणूस आहे की त्यांनी हे पार्लेला दिलं आणि माझ्या कंपनीला नाही घेतलं. तर ह्यांनी अप्रोच केलं होतं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की असं बाटलीमध्ये तुम्हाला प्युरिफाईड वॉटर मिळेल वगैरे वगैरे असं. पण किती रुपयाला असेल ते? 10 रुपयाला असेल, 20 रुपयाला असेल. आता हे 5 वगैरे 10 मिळायला लागलं. पण तेव्हा सुरुवातीला आलं तेव्हा बिस्लरी बॉटल 40 रुपयाला मिळायची. 40 रुपयाला आमच्याकडे पाणी कोण पिईल का, इथून सुरुवात होती. मला असं वाटतं की नाही, हे आपल्याकडे चालणार नाही. आमचे MD होते हू वॉज अ विजनरी. जसं आपण आता म्हटलं की स्केलेबिलिटीसाठी विजनरी लागतो, पण कधी कधी अकाउंटंट माती खातो. मी खाल्ली. तर मी त्यांना म्हटलं सर ह्या 40 रुपये कोण पिणार आहे ही बाटली, आणि मला नाही वाटत. आणि आम्ही ते फिगर्स प्रमाणे गेलो की ही या बाटलीमध्ये कॉस्ट किती असेल, प्रॉफिटेबिलिटी किती असेल, कोण पिईल कोण नाही पिणार. आणि तेव्हा खरंच असं होतं की आपल्याकडे फक्त मला असं वाटतं 2च कोल्ड्रिंक मिळायची, गोल्ड स्पॉट आणि आणखीन कोणतं तरी होतं थम्सअप. तेव्हा ती जर गोल्ड स्पॉट आणि थम्सअप जर 40 रुपयाला मिळणार असेल तर 40 रुपयाला पाणी कुठला इंडियन माणूस तरी पिणार नाही, नक्कीच पिणार नाही. आणि मी हे प्रपोजल रिजेक्ट केलं होतं आणि मी माझ्या कंपनीला हे प्रोजेक्ट करून दिलं नाही. नंतर आणखीन चांगली प्रोजेक्ट करून दिली, पण हे बिस्लरी जे पाणी माझ्यासमोर आता ठेवलं ना ते मी नाही केलं. आणि त्याच्यानंतर ते चव्हाण साहेबांकडे गेलं, म्हणजे बिस्लरीचे जे मालक आहेत त्यांची मुलगी होती, तिने बघितलं याच्यामध्ये. आणि ते खूप वेळा अब्रॉडला जाऊन आले होते, त्यांना हे पाण्याबद्दल माहिती होतं आणि त्यांनी ही अपॉर्च्युनिटी घेतली. आणि आज ते पैसे कमवतात आणि आपण पिणार आहोत थोड्या वेळाने. त्याच्यानंतर बरेचसे निघाले, ॲक्वाफिना निघाले, हे निघाले ते. जेव्हा हे पाणी बघतो ना त्यावेळेस मी मला मारतो एक थोपाडीत की काय. तर असे स्केलेबिलिटी म्हणजे इथून सुरुवात होते की स्केलेबिलिटीमध्ये कधी कधी आपण असं वाटतं आपण जर स्वप्न बघितलं असतं तर का नसतं झालं. म्हणजे आता मी आत्ताच येताना आम्ही चौघांनाही राहताना आम्ही बोललो की वी हॅव बीन किंग मेकर्स ऑल दिस टाइम. आम्ही राजे बनवले, मोर्डेंना बनवले, यांना आम्ही कधीच राजे झाले नव्हते. बरोबर. आता कधी असं वाटतं की अरे आपण जर त्यांना बिझनेसच्या एवढे आयडिया सांगतो तर आपण स्वतः बिझनेस का नाही करू शकत. तर पण ते कधी ब्लडमध्ये असेल, काही असेल माहीत नाही. पण कदाचित जर का स्वप्न बघितलं तर ते स्वप्न नक्कीच चांगलं होऊ शकतं. कारण आपण सगळ्यांनीच बेतात धीरूभाईंचं उदाहरण देणं म्हणजे आपल्यासाठी आपण खूप छोटे, पण त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल का की पेट्रोल भरताना की माझं असं रिलायन्सचं एम्पायर होईल वगैरे असं. पण त्यांनी पण कुठेतरी स्वप्न बघितलं असेल. आपण सगळ्यांनी छान छान स्वप्न बघूया की आपण मोठं होईल. पण MSCB जे बेसिकली आता जे स्मॉल स्केल आहेत त्यांनी जर मोठं व्हायचं स्वप्न बघितलं तर नक्कीच त्यांच्यासाठी तो चांगला एक रोडमॅप बनेल आणि त्या रोडमॅपमधून त्यांना नक्कीच यश चांगलं मिळेल. थँक्यू. सो स्वप्नावरून मला आत्ता जस्ट आठवलं आपले सगळ्यांचे मेंटॉर गाईड रवींद्र प्रभू देसाई सर, पितांबरीचे फाउंडर, जे आपले याचे स्पॉन्सर पण आहेत रवींद्र प्रभू देसाई. त्यांचं एक भाषणांमध्ये नेहमी वाक्य असतं 100 कोटी टर्नओव्हर, 100 एकर जागा आणि 100 वर्ष चालेल एवढा बिझनेस. दॅट इज द विजन, दॅट इज द ड्रीम एव्हरीबडी शुड परस्यू. नाउ विथ दिस आय टेक दिस क्वेश्चन टू CS. हां सर. So that is a sign of happiness. So CS Sushrut Chitre, you are dealing with many young entrepreneurs or even public limited also. So नवीन जनरेशन ही खूप टेक्नो सॅव्ही आहे. म्हणजे खूप डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती प्रेझेन्स आहे, टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स्ड आहेत. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे आपल्या मुलांना मोबाईल जास्त कळतो आपल्यापेक्षा, तसा यंग जनरेशनला खूप चांगला कळतो. सो टेक्नॉलॉजीचा लिव्हरेज MSMEने कसा घ्यावा याविषयी व्हॉट यू विल गाईड अबाउट देम?
आय थिंक दोन गोष्टी की टेक्नॉलॉजीचा लिव्हरेज कसा घ्यावा, म्हणजे अगेन याला काय एक रेडी सोल्युशन नसणार, कारण याला तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये आहात त्याच्यानी खूप फरक पडेल. पण याचा लिव्हरेज नक्की घ्यावा. आणि मी म्हणतो तसं मगाशी म्हटलं तसं की कुठल्याही प्रकारे जिथे तुमचा वेळ वाचतो किंवा पैसे वाचतात, याला नॉर्मली जर टेक्नॉलॉजी कुठल्याही प्रकारे तुम्हाला हेल्प करू शकत असेल तर तो नक्की करावा. पण हे करताना मी दुसरंही म्हणेन की डोंट लेट द टेक्नॉलॉजी डिटरमाइन युअर बिझनेस. सो त्याच्यामुळे तुमचा बिझनेस काय हे तुम्हाला माहिती आहे, तुमचा कस्टमर काय तुम्हाला माहिती आहे, तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस काय हे तुम्हाला माहिती आहे. त्याला पूरक अशी जी टेक्नॉलॉजी असेल आणि जी तुमचा प्रॉडक्ट एन्हान्स करेल, वेळ वाचवेल, पैसे वाचवेल, अशा प्रकारे टेक्नॉलॉजी तुम्ही जरूर इम्प्लिमेंट करावी. आय थिंक दॅट्स. हाच प्रश्न सचिन सरांना थोडा वेगळ्या पद्धतीने. ही इज इन टू टेक्नॉलॉजी. सो हाऊ डू यू लुक ॲट टेक्नॉलॉजी ऑर कमिंग फ्युचर, टेक्नॉलॉजीचं फ्युचर फ्रॉम MSME पर्स्पेक्टिव्ह? माय पर्स्पेक्टिव्ह राईट की म्हणजे आम्ही जनरली टेक्नॉलॉजीला फारच घाबरतो, मी पण स्वतःच घाबरतो, म्हणजे बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ऑल. बट अल्टिमेटली जे प्रोडक्ट लागणार आहे, जे सर्व्हिसेस लागणार आहे ते तर लागणारच आहे. म्हणजे दे आर नॉट गोन टू गेट रिप्लेस. बेसिकली दे विल चेंज द फॉर्म ऑर मेथड ऑफ डिलिव्हरी द वे इट हॅपन्स. तर आणि आपण टेक्नॉलॉजीला घाबरण्यापेक्षा कॅन वी मेक इट ए फ्रेंड अँड कंटिन्यू विथ द टेक्नॉलॉजी. म्हणजे एक एक्झाम्पल झालं, आता आम्ही कालच बोलत होतो ChatGPTच्या बाबतीत, राईट. फार लोक घाबरलेले, फार लोक स्ट्रेस घेतात की ChatGPTमुळे फार त्रास होईल. बट इट इज अ बिग एनेबलर. म्हणजे मला जे ईमेल, समजा कस्टमरचा कोणता कंप्लेंट आला आणि मला तो रिझॉल्व्ह करायचा आणि त्याला ईमेल परत पाठवायचा आहे, आय यूज टू टेक ऑलमोस्ट 1 hour 30 minutes टू ड्राफ्ट ए प्रॉपर ईमेल बेसिकली. पण मी ते ChatGPT मध्ये गेलो, त्याच्यात मी व्यवस्थित थोडं कंटेंट टाकलं रादर दॅन जस्ट टायपिंग की ड्राफ्ट मी एन ईमेल फॉर रिझॉल्विंग दिस कस्टमर क्वेरी ऑर कंप्लेंट. आणि मी त्याच्यात कंटेंट टाकलं. इट गिव्स मी व्हेरी प्रॉपर दिस वन आन्सर अँड इट हेल्प्स मी रिझॉल्व इन लिटरली 5 minutes. म्हणजे ते माझं लिटरली इट इज सेव्हिंग मी गुड 55 to 60 minutes अँड असे तुम्ही ते किंवा तुम्हाला सेल्स अँड मार्केटिंग लेटर बनवायचं तर यू कॅन मेक टेक्नॉलॉजी ॲज युअर फ्रेंड अँड इट इज अ बिग एनेबलर. म्हणजे तुमच्याकडं वेदर इट्स ए सेल्समध्ये CRM झाला, तुमच्याकडं वेब पोर्टल झाले, कस्टमर करता क्वेरीज येतात तर त्यांच्याकरता वेब पोर्टल बनवा. तर ट्राय टू आयडेंटिफाय की तुमचं काम कुठं कमी करू शकतात अँड डिप्लॉय द टेक्नॉलॉजी अकॉर्डिंगली. याचाच प्रश्न, याच्याच संदर्भात पुढचा प्रश्न दोघांनाही, सचिन सरांना आधी आणि मग मोहन सरांना, की टेक्नॉलॉजीची कॉस्ट. मी मुळात टेक्नॉलॉजीचा विषय काढायचं कारण होतं की त्याच्या कॉस्टविषयी लोक बऱ्याचदा अनभिज्ञ असतात. सो हाऊ डू यू इव्हॅल्युएट कॉस्ट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉझिटिव्ह कॉस्ट और निगेटिव्ह कॉस्ट, वॉट एव्हर. प्रश्न बरोबर लँड झालाय होपफुली. टेक्नॉलॉजीची कॉस्ट कशी, बेसिकली व्हॉट इज द कॉस्ट इम्पॅक्ट ऑन अवर बिझनेस? थँकफुली आता इफ यू लुक ॲट द करंट, म्हणजे मागचे 5-6 वर्षात आणि त्याच्यापूर्वी, राईट, पहिले आपल्याला पूर्ण सॉफ्टवेअर बाय करावं लागत होतं आणि ते आपल्याला आपल्या ऑन प्रिमाइस डिप्लॉय करावं लागत होतं. नाउ these are all available on cloud, subscription based model आहे. तर द सॉफ्टवेअर हॅज बिकम लॉट मोर चिपर बेसिकली. दॅट इज पार्ट 1. अँड तुम्ही गुगलवर टाईप करा and you will get everything, all the softwares basically. तुम्हाला HR करता पाहिजे, HR करता सॉफ्टवेअर, मार्केटिंग करता पाहिजे, इवन डिझायनिंग करता कॅनवा आहे, तर यू डोंट रिक्वायर पीपल ॲज मेनी पॉसिबल. तो यू कॅन बाय ॲज मेनी ॲज सॉफ्टवेअर. ॲज फार ॲज द कॉस्ट इज कन्सर्न, आमचं तर असं मत आलं की म्हणजे आम्ही HRचं एक मॉड्यूल टाकला, त्याच्यात आम्हाला कंटिन्युअस ईमेलवर रेझ्युमे पाठवावे लागायचे. आम्ही एक HR वर्कफ्लो डिप्लॉय केला. आवर ईमेल्स हॅव रिड्यूस फ्रॉम ऑलमोस्ट बाय 98%. ऑल द विजिबिलिटी इज अवेलेबल थ्रू द वर्कफ्लो अँड द टाइम सेव्हिंग्स ॲटलिस्ट आम्हाला वाटतं. म्हणजे आमची जी HR टीम 16-17 लोकांची होती ती आता 8 लोकांवर आलेली आहे. सो दॅट इज अ बिग इम्पॅक्ट दॅट यू हॅव ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी आणि MSME. एक म्हणजे टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळेस करायलाच पाहिजे असं नाही आहे, किंवा कधी कधी त्याचं आपल्याला सिम्पल सोल्युशन पण मिळू शकतं. आता जे सचिन सरांनी सांगितलं की एकाच वेळेस खूप टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत वगैरे. पहिली टेक्नॉलॉजीची जी एक मॅनेजमेंटमध्ये जी हे आली होती कल्पना, ती अशी होती की मला असं वाटतं सँडोज कंपनीमध्ये एका वेळेस 4 प्रकारच्या 4 कलरच्या गोळ्या निघायच्या. म्हणजे ती टॅबलेट मशीन अशी होती की ते पावडर यायचं, त्याच्यानंतर कोटेड व्हायचं, एक लाल व्हायचं, एक हिरवं व्हायचं, एक निळं व्हायचं, आणि लाखो गोळ्या तिकडनं यायच्या. आणि त्या गोळ्यांचं पॅकेजिंग व्हायचं. पण ते पॅकेजिंग करताना ते कलर वाईज सॉर्टिंग करायचे आणि त्यासाठी 150-200 अशा पॅकेजिंगसाठी म्हणून बायका लागायच्या. तुम्ही आता जर विचारलं तर 30 वर्षापूर्वी सँडोजमध्ये पॅकेजिंगला काम करणाऱ्या ज्या बायका होत्या त्यांना भरपूर पगार होता. त्या बाई असं हो करतात, कोणतरी त्यांच्या ओळखीच्या असणार, भरपूर त्यांना पैसे मिळायचे. तर सँडोजमध्ये एक मोठी मीटिंग बसली की अरे ही कॉस्ट कमी कशी करायची, सॉर्टिंग कलर वाईज. तर मोठे मोठे मॅनेजमेंट अकाउंटंट आणि हे आणि सगळे टाय बी लावून बसलेले, घंटा कोणाला काही समजलंच नाही. तर त्याच्यामध्ये एक कामगार होता,
त्या कामगाराने सांगितलं की मी तुम्हाला याचं सोल्युशन देतो म्हणून, कसं सॉर्ट आउट करायचं. तर ते आणि हे मॅनेजमेंट बुकमध्ये लिहिलेलं आहे, मी सांगितलेलं नाही आहे, मॅनेजमेंट बुकमध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी एक पर्टिक्युलर जातीचे पॅरेट्स असतात, पोपट, त्या पोपटांना ट्रेन केलं आणि त्यांची 4 टोळ्या केल्या पोपटांच्या. तर एका टोळीला सांगितलं फक्त निळी जी टॅबलेट आहे ते उचलायची, दुसऱ्यांनी फक्त ग्रीन उचलायची. आणि ते पोपट काय नाही, फक्त ते फटाफट घ्यायचे, उचलायचे आणि सगळं सॉर्ट आउट करून उडून जायचे आणि त्यांना फक्त खायला द्यायचं. ते खोटं वाटायचं मला. पण SAP मधून एक एंट्री टाकल्यानंतर त्याची जी रिपरकशन्स सगळ्या ठिकाणी जातात, म्हणजे कॉस्टिंग मॉड्यूलमध्ये, अकाउंटिंग मॉड्यूलमध्ये, MM मॉड्यूलमध्ये, SD मॉड्यूलमध्ये, क्वालिटी मॉड्यूलमध्ये, तेव्हा असं समजलं की यार चित्रगुप्ताने जर समजा आपल्यामध्ये एक चिप्स ठेवली असेल आणि त्याच्याकडे जर वरती SAP सिस्टम असेल तर तो आपल्याला ट्रॅक करू शकतोय. सो टेक्नॉलॉजी ही सगळं ट्रॅक करू शकते, आपल्याला सगळं मिळू शकतं, आपल्याला गायडन्स देऊ शकतं. पण ॲट द सेम टाइम जसं सुसूर सरांनी सांगितलं की टेक्नॉलॉजी शुड नॉट ड्राईव्ह यू, युअर बिझनेस इज अ कोर बिझनेस अँड यू शुड टेक द बेनिफिट आउट ऑफ टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी शुड नॉट बी युअर मास्टर. थँक्यू. आणि रिसेंटली आय ऑब्झर्व वन केस, नॉट व्हेरी रिसेंट, एक 4-5 वर्षापूर्वी, की जिकडे द पर्सन वॉज सो मच डिपेंडंट ऑन टेक्नॉलॉजी की दॅट टेक्नॉलॉजी बिकेम आउटडेटेड आणि ही वॉज लाईक, आता मी काय करू, आता मी काय करायचं त्याला माहीत नव्हतं. अगेन ही हॅज टू लर्न सम स्किल्स अँड अगेन कम बॅक टू बिझनेस. ही वॉज मोर इन टू रिपोर्टिंग काइंड ऑफ सिस्टम. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट छोटी शेअर करतो आणि मग आय विल मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. मी आत्ता फूड इंडस्ट्रीसाठी, बेकरीसाठी एका मला कॉस्टिंगचं अप्रोच झालं. समबडीज अप्रोच मी, आय वॉन्ट टू डू कॉस्टिंग फॉर माय बेकरी प्रॉडक्ट्स. आणि मी आपली सवयीप्रमाणे हाताने एक्सेलला बनवून कॅश शीट वगैरे बनवली. देन आय रिअलाइज वाय आय शुड नॉट यूज ChatGPT. मग मी ChatGPTला आधी विचारलं, त्याने ते सगळा निबंध दिला. मग म्हटलं मला पॉइंटेड पाहिजे, मग त्याने मला पॉइंटेड दिलं. सुदैवाने मी त्यातले एक 70-80% पॉईंट कव्हर केले होते. पण ChatGPT आणि युझिंग ChatGPT आय अप्रोच गुगल विथ एक्सेल शीट and I got ready-made Excel sheets of this thing. So it is possible that if you हां नाही सर, हे आपलं बोलणं व्हायच्या 4 दिवस आधीची गोष्ट आहे. सो अदरवाईज मी तुमच्याकडे येऊन बसलो असतो डायरेक्ट पेपर घेऊन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सरांनी मस्त प्रश्न सांगितला की यू शुड ऑलवेज हॅव अ फ्रेंड हू इज मास्टर इन समथिंग. आपल्याकडे सुदैवाने चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, लॉयर्स आहेत. लक्षवेधी परिवारामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक बिझनेस आपल्याकडे अवेलेबल आहे. सो मेक अ गुड फ्रेंडशिप विथ देम अँड लिव्हरेज दॅट फ्रेंडशिप सो दॅट यू हॅव गॉट व्हेरी गुड सोल्युशन्स. नेक्स्ट क्वेश्चन ऑफकोर्स गोज टू टॅक्सेशनचा प्रश्न आहे थोडासा. पण टॅक्सेशनकडे इन्व्हेस्टर कसा बघतो, म्हणजे टॅक्स पे करण्याविषयी सुश्रुत सरांनी सांगितलं. पण जेव्हा तुम्ही पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम करता किंवा त्यांचे अकाउंट्स रिव्ह्यू बघता, त्यावेळी त्यांचा इन्व्हेस्टर टॅक्सेशनकडे कसा बघतो, दॅट इज द क्वेश्चन फॉर यू. म्हटलं तसं आता पूर्ण इकोसिस्टीम थोडी चेंज होते आणि ती जास्ती गव्हर्नन्स, कंप्लायन्स आणि आय थिंक त्या दृष्टीने मूव होत असल्यामुळे सोपा प्रश्न असा आहे की कुठलाही इन्व्हेस्टर साधारणपणे हा बघतो की तुमचा टॅक्स म्हणजे एकंदर गव्हर्नन्स प्रोसेस कशी आहे. स्पेशली जर कंपनी मोठी असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचं हे असतं की तुमच्या टॅक्स डिमांड्स खूप आहेत का, तुम्ही टॅक्समध्ये खूप जास्ती ॲग्रेसिव्ह स्टँड घेतला आहे का. कारण आता साधारणपणे कंपन्यांना 25% टॅक्स आहे फॉर न्यू कंपनीज. त्याच्यामुळे 25% हा रिजनेबली ओके टॅक्स रेट आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरायला. GSTमध्ये काय तुमचं जे काय फारच जर डिस्प्यूट असेल इन टर्म्स ऑफ क्लासिफिकेशन तर, नाहीतर जो काय धंदा आहे त्याच्यात क्लिअर आहे की तुम्ही जो भरता तो सगळे कॉम्पिटिटर्स पण त्याच रेटनी पैसे भरतात. सो ॲज फार एज टॅक्सेशन इज कन्सर्न मोर ऑर लेस सिस्टीम अशी क्रिएट झाली आहे की एस्पेशली इन्व्हेस्टर्स या प्रकारे बघतात की तुमचा मेन बिझनेस काय आहे, तुम्ही त्या बिझनेसवर फोकस करताय का पूर्णपणे तुमचं टॅक्सवरच जास्ती फोकस आहे. आणि टॅक्स रेट कमी झालेला असल्यामुळे मोर ऑर लेस की तुम्ही पूर्ण टॅक्स भरा, म्हणतात तसं 1/4 स्टेक होल्डर गव्हर्नमेंटला ठरवा आणि बाकी 3/4 तुम्ही इन्क्रीज करायच्या मागे राहा. साधारण आय थिंक तोच अप्रोच मोस्टली पूर्ण याच्यात आहे. दुसरा एक ओव्हरऑल कॉन्सेप्ट हा झाला आहे की बरेचसे जे कंप्लायन्सेस आहेत ते आपण पण लक्षात घेतलं पाहिजे. साधारण काही कंप्लायन्सेस एस्पेशली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जे लेबर लॉ ओरिएंटेड कंप्लायन्सेस आहेत त्याला अजूनही जे आपण हल्ली आता खूप हा डिक्रिमिनलायझेशन ऑफ लॉज हा खूप मोठा शब्द आहे, पण बेसिकली ह्याच्यात कुठल्या तरी ठिकाणी अंडर मोटर व्हेकल्स ॲक्ट और अंडर लेबर लॉ कुठल्याही फॅक्टरीत काही झालं तर डायरेक्ट मॅनेजिंग डायरेक्टरवर क्रिमिनल केस पण होऊ शकते. हे अजूनही कायदे आहेत. त्याच्यामुळे आय थिंक तो एक फोकस सगळ्या इन्व्हेस्टर्स किंवा एकंदर हा असतो की त्याच्यावर मग हेल्थ सेफ्टी एन्व्हायरमेंट किंवा या प्रकारचे तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टीकडे बघता. सो फोकस हा आहे की कंप्लायन्स ज्याला आपण म्हणतो, पूर्वी कंप्लायन्स हा एक असं धरलायचं मी बिझनेस करणार कंप्लायन्स CA ने बघू दे, पण आता असं झालंय जास्ती फोकस हा आहे की कंप्लायन्स इज नो लॉंगर लाईक अ डिफरंट ॲस्पेक्ट, इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस. आणि मी बिझनेस करताना कंप्लायन्स किंवा कुठल्याही प्रकारे गव्हर्नन्स पूर्ण बिझनेसचा जर नीट केला तर मला
त्या प्रकारे मला व्हॅल्युएशन पण मिळतं. म्हणजे तुम्ही इव्हन लिस्टेड कंपन्यांकडे जर बघितलं तर ज्या कंपन्यांचं मार्केट परसेप्शन असं आहे की ज्या वेल गव्हर्न्ड आणि वेल कंप्लाइड आहेत, त्यांचा जो PE रेशो आहे, प्राइस टू अर्निंग्स रेशो, किंवा त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे, साधारणपणे ते ट्रेड ॲट अ प्रीमियम. आणि हा ट्रेंड भारतातच नाही, हा जगभर आहे. कारण आपल्याला पण सर्वांना अशाच कंपन्यांशी अलाइड राहायला आवडेल की ज्या कंपन्या साधारणपणे सगळे लॉज नियमितपणे फॉलो करतात आणि त्यांचं गव्हर्नन्स स्टँडर्ड चांगलं आहे. माय लास्ट क्वेश्चन टू तिघांनाही रादर, हा पण आय स्टार्ट विथ डॉक्टर मोहन देशपांडे सर. हाऊ डू आय व्हॅल्यू माय कंपनी? माझी कंपनीची व्हॅल्यू कुठे वाढते? व्हॅल्युएशन हा वेगळा भाग झाला आणि कंपनीची व्हॅल्यू वाढत जाणं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. व्हॅल्युएशन समोरचा कोणतरी करेल, इन्व्हेस्टर ठरवेल वगैरे, भाग वेगळा. पण हाऊ डू आय इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ माय कंपनी? इंटरनली माझी जर कंपनीची व्हॅल्यू वाढवायची असेल तर व्हॉट आर द फॅक्टर्स यू विल रिअली ॲडवाइज MSMEs? कंपनीचं जे व्हॅल्युएशन असतं ते व्हॅल्युएशन ज्या टेक्निक्स आहेत की टाइम्स सेल, टाइम्स EBITDA, ते तर आपण व्हॅल्युएशनमध्ये घेतो. पण ह्या सगळ्या व्हॅल्युएशननी त्या कंपनीचं वर्थ किती आहे, त्याचे नेटवर्थ किती आहे, हाऊ मच शुड आय पे टू दिस पर्टिक्युलर कंपनी, त्याच्या सगळ्यांच्या अगोदर खरं म्हणजे येतं की व्हॉट आर द एथिक्स ऑफ दॅट कंपनी. म्हणजे जेव्हा आपण टाटाचं नाव ऐकतो त्यावेळेस आपल्या लगेच म्हटलं तरी पण 56 इंच होतं. आणि दुसरं एखादं कोणाचं नथिंग टू डू विथ पण एखादं नाव असं ऐकलं तर ते आपल्याला असं वाटतं की काहीतरी गुच्ची असणार. पण त्याचं जर प्रॉफिट जास्त असेल तर आय विल नॉट गिव्ह 9 times ऑफ EBITDA. पण टाटाचं सांगितलं मला 9 times ऑफ EBITDA तर आपण डोळे झाकून करतो, कारण त्याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये म्हणा किंवा इतर एथिकल याच्यामध्ये, कॅश मॅनेजमेंटमध्ये कुठेही गडबड नसते. म्हणजे आपण असं म्हणूया की जर तुमचं एथिक्स जर चांगले असतील आणि मोरली इफ यू आर अ गुड कंपनी, इट ॲड्स टू युअर व्हॅल्युएशन. दॅट इज नंबर 1. Number 2 is your customers are your ambassadors, your vendors are your ambassadors. मला असं वाटतं की माझी कंपनी आहे म्हणून मोर्डेसारख्या कंपनी जर ज्यांना माहिती आहे त्यांना खूप चांगलं माहिती आहे की मोर्डे एथिकली किती चांगले आहेत. ह्याच्या अगोदर मी एका कंपनीमध्ये होतो, कलर केम म्हणून, जी ठाण्याला होती, ज्याच्यामध्ये जर ऑक्ट्रॉय न भरता वेंडर आला तर आम्ही त्याला परत पाठवायचं आणि सांगायचं ऑक्ट्रॉय भर आणि परत ये. दॅट वॉज द एथिक्स. त्या लेवलचं एथिक्स होतं. कुणाचेही एक्स्ट्रा आलेले पैसे क्रेडिट नोट, डेबिट नोट ॲडजस्टमेंटनी परत देतो आजही मोर्डेमध्ये. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये आता जाऊन बघा की इफ मोर्डेचं जर व्हॅल्युएशन झालं तर ते व्हॅल्युएशन हे जर 9 times 10 times जर ऑर्डिनरी कंपनीचं होत असेल तर मोर्डे विल बी व्हॅल्यूड ॲट अराउंड 16 times जस्ट बिकॉज ऑफ द मोरॅल्स, जस्ट बिकॉज ऑफ दिस. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट की द कंपनी इज व्हेरी एथिकली व्हेरी स्ट्रॉंग. कुठल्याही प्रकारचं हॉचपॉच आमच्याकडे होत नाही. सो टू आन्सर द क्वेश्चन की तुम्ही एथिकली चांगले राहा आणि तुमचं जर कंपनीची हेल्थ जर का चांगली असेल, तुमचं फायनान्शियल्स जर का जे भाषा जर बोलत असतील, ग्रोथ प्रॉस्पेक्टिव्ह चांगला असेल, स्वप्न चांगलं असेल आणि जर आपल्याला वरती जायची जिज्ञासा असेल तर त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला मल्टिपल्समध्ये चांगलं मिळतं. थँक्यू. सेम क्वेश्चन टू सचिन सर. थँक्यू मोहन सर. तुम्ही फार व्यवस्थित ते आन्सर केलं. एथिक्स इज वन इम्पॉर्टंट थिंग फ्रॉम MSME पर्स्पेक्टिव्ह. मला वाटतं की सर्वात पहिले म्हणजे आपण जिकडं सर्वात जास्त गोची करतो ते पर्सनल फायनान्स आणि बिझनेस फायनान्स, ते जे मिक्सचर करतो त्याच्यामुळे फार गोंधळ होतो. तर ते आपल्याला एक सेपरेट करता यायला पाहिजे. त्याच्यामुळे ते कंपनीची ऑटोमॅटिकली व्हॅल्यू वाढते बेसिकली. अँड सेकंड इज गव्हर्नन्स. म्हणजे द एंटायर गव्हर्नन्स अराउंड तुमचं पीपल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, तुमचे कस्टमर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, राईट. ते तुम्ही जेवढं त्याच्यावर काम करणार ऑटोमॅटिकली द कंपनी व्हॅल्यू इन्क्रीजेस. आणि माझं तरी असं मत आहे की ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम यू विल गेट लॉट ऑफ इक्विटी इन्व्हेस्टर्स. म्हणजे तुम्ही त्यांना दे विल कम टू युअर डोर स्टेप आस्किंग वेदर यू वॉन्ट टू डायवेस्ट युअर स्टेक बेसिकली, राईट. तर तुम्ही जेवढं हे कोर एथिकल प्रॅक्टिसेस बेसिकली त्याच्यावर काम करणार, पीपल प्रॅक्टिसेसवर काम करणार, ऑटोमॅटिकली द व्हॅल्यू विल ग्रो ऑफ द कंपनी. फॉर द क्वेश्चन गोज टू सुश्रुत सर. मी एक छोटं ॲड करतो. पर्सनल बॅलन्स शीट आणि बिझनेस बॅलन्स शीटमध्ये एक सोपा फरक, जसं आता सुदैवाने सरांनी खूप सोप्या करून गोष्टी सांगितल्या, तशी एक आम्ही सोपी करून गोष्ट सांगायचो की पर्सनल बॅलन्स शीट, तुमच्या बॅलन्स शीटमध्ये 10 असेट्स आहेत आणि 5 लायबिलिटी असतील तर त्यातले जे असेट्स तुमचा इन्व्हेस्टर घेणार नाही ते पर्सनल असेट्स आणि ज्या लायबिलिटी इन्व्हेस्टर घेणार नाही ते तुमच्या पर्सनल लायबिलिटीज. रेस्ट एव्हरीथिंग शुड स्टे इन बिझनेस बॅलन्स शीट, एव्हरीथिंग other thing should go to your personal balance sheet. That is the difference. आणि now the same question goes to value of the company. म्हणतात तसं की व्हॉट यू पे इज अ प्राइस, व्हॉट यू गेट इज अ व्हॅल्यू. आणि व्हॅल्यू हा शब्द असा आहे की हा प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. म्हणजे व्हॅल्यूसाठी सर्वात महत्त्वाचं MSME पर्स्पेक्टिव्हनी की तुमचे स्टेक होल्डर्स कोण आहेत. म्हणजे आता साधं उदाहरण घेता येईल की कोविड काळात असे असंख्य MSMEs आहेत ज्यांनी पूर्ण इन्कम टॅक्स भरला, पूर्ण GST भरला, एकाही माणसाला नोकरीवरनं काढलं नाही. आय थिंक दीज आर हायली व्हॅल्युएबल. म्हणजे तुम्ही तुमच्या इकोसिस्टीममध्ये तुमचे सर म्हणाले तसं तुमचे स्टेक होल्डर्स कोण आहेत. तर तुमचे स्टेक होल्डर नॅचरली गव्हर्नमेंट
एलिमेंट तर एक आहे, तुमचे एम्प्लॉईज आहेत, तुमचे कस्टमर्स आहेत, तुमचे वेंडर्स आहेत. ॲट दॅट स्टेज तुम्ही जर सगळे लोक जर तुमच्यावर ओके असतील तर ह्याचा तुमच्या व्हॅल्युएशनवर, म्हणजे आता व्हॅल्युएशन म्हणजे कोणतरी तिसरा माणूस येऊन काहीतरी म्हणणार की ही व्हॅल्यू आहे, तर एक गोष्ट झाली. बट तुमच्या बिझनेस इकोसिस्टीममध्ये, तुमच्या ॲबिलिटी टू डू बिझनेसमध्ये या चारही गोष्टींना किंवा या चारही स्टेक होल्डर्सना तुम्ही रेग्युलरली त्यांच्याशी काय तुमचा व्यवहार असतो त्यांनी तुमची फ्रँकली व्हॅल्यू वाढत जाते. कारण नाही तर कसं आहे की ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम कोणी व्हॅल्युएशन केलं तर रिलायन्स किंवा L&T किंवा टाटा बेस्ड ऑन अ नंबर तर कोणी कम्पेरेबलच कधी होणार नाही. बट आय थिंक तुमच्या इकोसिस्टीममध्ये आपल्या सर्वांसाठी दीज आर द फॅक्टर्स विच रिअली डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द MSME. Yes, with this question, thanks a lot all the panelists, Dr. Mohan Deshpande sir, CA Sachin Lohade and CA Sushruth. Thanks a lot for your valuable insights. Maja Ali. I think everybody has enriched with this, so please give a round of applause for our panelists. Thank you.